बोंडे साहेब तुम्ही बोलाल पहिले आणि मग सुपे सर, नाही सुपे सरांची ओळख तुम्ही करून द्याल आणि मग चालू करू आपण. मी बोलेल, नंतर मग पाहुण्यांचा परिचय महल्ले साहेब करून देणार आणि नंतर सुरू करणार. ठीक आहे चालेल. डॉक्टर वानखडे साहेब आलेले आहेत, त्यांना आत घ्यायला पाहिजे. हो हो. नमस्कार. सीताफळ महासंघ आणि किसान संवाद यांच्या वतीने आयोजित आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी अनिल बोंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व सीताफळ प्रेमींना मी नमस्कार करतो. मी अनिल बोंडे, सीताफळ महासंघाचा सचिव. आज या वेबिनारसाठी माननीय डॉक्टर विनय सुपे साहेब आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा परिचय मी 2 मिनिटांनी करून देतो आपल्याला. आणि आजच्या या वेबिनारसाठी माननीय डॉक्टर कृष्णा लवेकर साहेब, माननीय डॉक्टर शालिग्रामजी वानखेडे साहेब, शादा वानखेडे साहेब, माननीय जयंतराव महल्ले साहेब, डॉक्टर कापसे साहेब, डॉक्टर व्ही डी पाटील साहेब, हे सर्वजण, उदयनश्री कुलकर्णी साहेब, हे सर्वजण या वेबिनारसाठी हजर झालेले आहेत. त्यांचंही सर्वांचं मी सीताफळ महासंघामार्फत स्वागत करतो. डॉक्टर विनय सुपे साहेब यांचं हे मूळ विदर्भातील आहेत आणि डॉक्टर साहेबांनी संपूर्ण आयुष्य फळपिकामध्ये संशोधन करण्यामध्ये गेलेलं आहे. ते सध्या डॉक्टर MPKV मध्ये याला गणेश खिंडला सहयोगी संशोधन संचालक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गणेश खिंडला सहयोगी संशोधन संचालक म्हणून आता सध्या काम करत आहेत. डॉक्टर साहेबांची ओळख डाळिंबाचे एक्सपर्ट म्हणून आहे. संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारत त्यांना पूर्ण डाळिंबासाठी म्हणून ओळखतो. यासोबतच डॉक्टर साहेबांनी ज्या डाळिंबाच्या मृदुला असेल, आरक्ता असेल, भगवा आहे, भगवा सुपर आहे, या डाळिंबाच्या वाण निर्मितीमध्ये डॉक्टर साहेबांचा मोठा परिचय, मोठा हातभार याच्यामध्ये राहिलेला आहे. यासोबतच डॉक्टर साहेबांनी सीताफळामध्ये सुद्धा मोठं काम सरांचं आहे. यामध्ये फुले पुरंदर असेल, फुले जानकी असेल, हे वाण संशोधन करण्यामध्ये डॉक्टर साहेबांचा मोठा हातभार याच्यामध्ये लागलेला आहे. तसंच ते पूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर पूर्ण भारतात त्यांचं कोरडवाहू फळ पिकांच्या संशोधनामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. डॉक्टर साहेबांना मी विनंती करेन की सर, डाळिंब हे मोठ्या लोकांचं होतं, मोठ्या पैशांचं पीक होतं. सीताफळ आम्ही लोकांनी एवढ्यासाठी लावलं की यामध्ये फार मोठं काम नाही, यामध्ये फार मोठं पैशाची लावण्याची गरज नाही, पण याला सुद्धा लोक डाळिंब बनवायला लागलेत. म्हणून आम्ही आज इन्व्हाइट केलं आणि एक महत्वाचा विषय जो सीताफळामध्ये आपण आजचा हे ठेवलेला आहे, सीताफळाची शरीर क्रिया व अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर खूप काहीतरी त्याला घालून हे करण्यापेक्षा प्रिसाईज आम्हाला दिलं तर आम्ही आभारी राहू. मी जयंतराव महल्ले सरांना विनंती करेन की आज आलेल्या पाहुण्यांचा सरांनी परिचय करून द्यावा. बोंडे साहेब, महल्ले साहेब नाही आहेत, तर तुम्ही पुढे हे करा. मग सर आपण विनय सुपे सरांचं सुरू करू आणि मग महल्ले सर जॉईन झाले की त्यांचा परिचय करून देतील. सर, विनय सुपे सर, आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन कृपया सुरू करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण पुन्हा एकदा या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे अशा परिस्थितीत आपण भेटतोय ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून. आणि खरोखर फार चांगली पद्धत आहे असं या कोरोनामुळे असं जाणवायला लागलं की इन्स्टंट आपल्याला आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरी बसून ही संपूर्ण तांत्रिक माहिती आपल्याला उपलब्ध होते आहे.
वेगवेगळे वक्ते त्या अनुषंगाने येत आहेत आणि त्यांचे अनुभव किंवा त्यांचे जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला करतायत. खरोखर एक स्तुत्य कार्यक्रम हा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी सीताफळ महासंघाचे जे पदाधिकारी आहेत, गट्टाणी साहेब आहेत, बोंडे साहेब आहेत किंवा इतरही सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचंही मी या कार्यक्रमासाठी आवर्जून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थितीमध्ये महल्ले साहेब आहेत किंवा वानखेडे साहेब आहेत, यांचंही सुद्धा मी इथे स्वागत करतो. तसेच सर्व जे शेतकरी बंधू आहेत, सीताफळ लागवडीच्या तयारीत असलेले म्हणा किंवा सीताफळ ऑलरेडी लागवड केलेली आहे परंतु काही प्रश्न त्यांचे आहेत, तर त्या सर्व शेतकऱ्यांचं मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आणि माझं जे सीताफळाविषयीचे माझे जे विचार आहेत ते आपल्या समोर मांडतो. खरं म्हणजे सीताफळ किंवा ही जी कोरडवाहू पिकं आहेत, ही बरेचदा आपण असं समजतो की ही बिन पाण्याची पिकं आहेत, परंतु सत्यता अशी आहे की त्याची जी फिजिओलॉजी आहे ती कोरडवाहू आहे, ती ड्रायलँड फिजिओलॉजी आहे. म्हणजे बरेचदा ही जी झाडं आहेत ही फारच स्ट्रेस पडला, फारच ताण पडला, तर ही झाडं त्याची शरीरक्रिया बदलवत असतात, म्हणून आपण यांना कोरडवाहू पिकं म्हणतो. जसं डाळिंबामध्ये पानं हे काट्याच्या याच्यात रूपांतर होतात, सीताफळामध्ये पानाची आपल्या झाडाची पानगळ होऊन जाते ताण असेल तर, किंवा सुप्तावस्थेत जाते झाड. बरेचदा C3 प्लॅन्ट हे C4 प्लॅन्ट मध्ये कन्वर्ट होते. तर ही जी सर्व फिजिओलॉजी आहे, शरीरक्रिया आहे, ही निसर्गाची देण आहे या पिकांना, आणि म्हणून याला आपण कोरडवाहू फळ पिकं म्हणतो. कोरडवाहू म्हणजे बिन पाण्याचं पीक असं जर आपल्या मनामध्ये असेल तर तो गैरसमज आहे, ती चुकीचा समज आहे. तो कोरडवाहू म्हणजे ही त्याची फिजिओलॉजी कोरडवाहू आहे, त्या पानांची शरीरक्रिया कोरडवाहू आहे, त्या झाडाची नैसर्गिक शरीरक्रिया ही कोरडवाहू आहे, ज्याला आपण एरिड म्हणतो. एरिड किंवा सेमी एरिड जे स्ट्रॅटेजीज असतात ते त्या पिकामध्ये असतात. म्हणून पहिला हे असं आहे की जर आपल्याकडे पाणी असेल, थोडंफार प्रोटेक्टिव्ह इरिगेशन असेल, तर आपण अजूनही चांगल्या पद्धतीने हे सीताफळ घेऊ शकू. परंतु प्रत्येक फळपीक असेल, ते डाळिंब आहे किंवा सीताफळ आहे किंवा आवळा आहे, कोणतंही असं फळपीक हे पेरेनियल क्रॉप आहे, म्हणजे एकाच जागी वर्षानुवर्ष हे पीक उभं राहते. म्हणून या पिकाची संपूर्ण माहिती करून घेणं, म्हणजे शरीरक्रिया विशेषतः माहिती करून घेणं, त्या क्रॉपची फिजिओलॉजी माहिती करून घेणं हे अतिशय गरजेचं असते. या पिकाची मुळांची संरचना कशी आहे, पानांचं कार्य कसं आहे, पानांचा म्हणजे फिजिओलॉजी काय आहे, याचे डॉर्मन्सी मध्ये प्लॅन्ट केव्हा जाते, केव्हा याच्यातून स्प्राउट्स नवीन येतात, ह्या सर्व गोष्टी माहिती करून जर आपण हे पीक केलं तर आपल्याला कमी खर्चात अतिशय चांगल्या पद्धतीने हे पीक घेता येते. अन्यथा आपण जसं आता बोंडे साहेबांनी आधी सांगितलं की डाळिंबामध्ये जे स्ट्रगल चालू आहे की विनाकारण आपण त्यावरती बरेचसे गोष्टी कारण नसताना करत असतो, तशीच वेळ पुढे चालून सीताफळामध्ये सुद्धा येऊ शकते. परवाच मला एका आपल्या चांगल्या शेतकरी माझे मित्र आहेत, त्यांचा मला फोन आला की सर GA चा स्प्रे करू का. म्हणजे डाळिंबाची थोडीशी लागण, द्राक्षाची लागण या सीताफळामध्ये झाल्यासारखं दिसते आहे की GA, IBA, INA ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येत आहेत, म्हणजे विचारतायत शेतकरी. याचा अर्थच आहे की कुठेतरी लागण आपल्याला ती झालेली आहे. कोरोना सारखी लागण असं म्हणायला हरकत नाही की जी वाईट लागण आहे. तर कृपया पिकाची फिजिओलॉजी समजून घ्या, शरीरक्रिया समजून घ्या, आणि शरीरक्रियेनंतर मग ते पीक कसं घ्यायचं हे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं कळू शकेल. पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सीताफळामध्ये जे काही आज आपण लागवडी करतो आहे याच्यामध्ये विविध हे गोष्टी मला जे म्हणजे 2 वेबिनार मी ऐकले, त्या 2 वेबिनार मध्ये काही मुद्दे मला थोडंसं खटकले, ते सांगायला हरकत नाही की या सीताफळामध्ये असं मेल फ्लॉवर किंवा फिमेल फ्लॉवर नसतात, एकच बायसेक्शुअल फ्लॉवर असते. त्याच्यामध्ये मेल सेक्स असतो आणि फिमेल सेक्स असतो, दोन्ही सेक्सेस त्या फ्लॉवर मध्ये असतात. त्याच्यामुळे असं वेगळे झाडं त्या पॉलिनेशनसाठी लावणं किंवा त्याचं परपरागीकरण करणं ह्या एवढ्या फिजिबल गोष्टी नाही आहेत, एवढ्या प्रॅक्टिकली म्हणजे फिजिबल गोष्टी नाही आहेत. तर प्रामुख्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की या पिकाला बायसेक्शुअल फ्लॉवर्स आहेत, याला दोन्ही नर आणि हे असतात. परंतु याच्यामध्ये डायकोगॅमी एक फिनॉमिना आहे, म्हणजे मेल पार्ट आणि फिमेल पार्ट हे वेगवेगळ्या वेळेस मॅच्युअर होतात, म्हणून याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही, याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होते. तर ती एक बाब जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढचं नियोजन केलं पाहिजे असं मला वाटते. आजचा जो विषय आहे आपला तो शरीरक्रिया आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असे 2 महत्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. कारण शरीरक्रिया तर मी ह्या सायंटिफिक विषय आहे, थोडासा शास्त्रीय विषय आहे, तो मी माझ्या पद्धतीने आपल्याला सांगू इच्छितो.
परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक फार महत्वाचा विषय आहे. विशेषतः डाळिंबाला जेव्हा आपण क्वालिटी प्रोडक्शनचा विचार करतो किंवा ती आपल्या मनामध्ये आहे की एक चांगली फळं, एका चांगल्या साईजची फळं, मार्केटेबल फ्रुट्स आपण हार्वेस्ट करायचे आहेत आणि विशेष करून युनिफॉर्म साईजचे फळं आपल्याला हार्वेस्ट करायचे आहेत. तर अशा वेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा हे फार मोठा भाग असतो त्या पिकामध्ये. तर तो आपण आजच्या या वेबिनार मध्ये आपण जाणून घेऊया. प्रामुख्यानं हे 2 विषय आज आपण घेऊया आणि त्याच्यानंतर तुमच्या काही शंका असतील त्या अनुषंगाने तर त्याची आपण चर्चा या आजच्या वेबिनार मध्ये आपण करूया. मी माझं त्या अनुषंगाने प्रेझेंटेशन सुरू करतो आणि प्रेझेंटेशन नुसार मग आपण एक स्लाइड नुसार आपण जाऊया त्याला. तर आजचा हा विषय आपला की सीताफळ शरीर क्रिया आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. माझा परिचय ऑलरेडी बोंडे सरांनी करून दिलेला आहे, त्यामुळे तो मी हे करत नाही. मुळात असं आहे की कोणतंही पीक जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या क्लायमेटमध्ये आपण हिमाचल प्रदेश किंवा उत्तर प्रदेशमध्ये काही एखादं पीक होत असेल, सीताफळ समजा लकीली होत असेल किंवा इव्हन कर्नाटकात दुसऱ्या राज्यांमध्ये होत असेल तर त्याची आपण कॉपी आपल्या याच्यामध्ये नाही करू शकत, कारण आपल्या क्लायमेटिक कंडिशन्स ह्या टोटली वेगळ्या असतात, त्यांच्या क्लायमेटिक कंडिशन्स वेगळ्या असतात. त्या अनुषंगाने आपण जेव्हा जर पीक करायला गेलो तर आपण 100% फेल्युअर ठरतो. म्हणून आपलं जे क्लायमेट आहे, आपली जी निसर्गानं दिलेली जी देण आहे, जमीन असेल, पाणी असेल, हवामान असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून त्या पिकाची शरीरक्रिया त्या त्या क्लायमेटसाठी वेगवेगळी असते. म्हणजे पिकाची शरीरक्रिया जरी एक आहे असं म्हटलं आपण तरी त्याचा एन्व्हायरमेंटचा, त्याचा क्लायमेटचा त्या पिकावरती फार मोठा परिणाम असतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपला जो भाग आहे, विदर्भातला शेतकरी असेल तर त्याचं वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल तर त्याचं वेगळं आहे, मराठवाड्यातला असेल तर त्याचं अजूनही वेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाने आपला अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे आणि त्या अनुषंगाने ह्या क्रिया ज्या आहेत, शरीर क्रिया आहे, या जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे डाळिंब हे सुप्तावस्थेत जाणारं पीक आहे. जसं द्राक्ष सुप्तावस्थेत जाते, बोर सुप्तावस्थेत जाते, तसं सीताफळ सुद्धा सुप्तावस्थेत जाणारं हे पीक आहे. आणि सुप्तावस्थेत जाणारं जे पीक असते त्याला पूर्ण पानगळ झाल्याशिवाय किंवा कमीत कमी 50% पानगळ झाल्याशिवाय त्या पिकाला आपण नवीन पीक म्हणजे त्याचा नवीन बहार आपण सुरू करू शकत नाही किंवा केला नाही पाहिजे. याचं कारण असं आहे की झाड जेव्हा सुप्तावस्थेत जाते त्यावेळेस कार्बोहायड्रेट्स अक्युम्युलेशन्स म्हणजे कर्बोदकांचा जो साठा आहे काडीमध्ये, हे झाड आपोआप करून घेत असते आणि तो कर्बोदक काडीमध्ये आल्यानंतर त्याची आपोआप पानगळ त्या पिकाची होत असते. आणि असं झाल्यानंतर जर आपण छोटीशी हलकीशी छाटणी करून ते पीक सुरू केलं तर आपल्या लक्षात येईल की त्याला चांगल्या पद्धतीनं फुलं, फळं आणि सर्व गोष्टी फार व्यवस्थितपणे येतात. परंतु हिरवगार झाड आहे, विनाकारण मला थोडंसं आधी सीताफळ घ्यायचं आहे म्हणून मी विनाकारण जबरदस्ती छाटणी करत बसायची, विनाकारण पानगळ करत बसायची, हे काही योग्य ठरत नाही. त्याची शरीरक्रिया आपण त्या अनुषंगानं डिस्टर्ब करत असतो, त्या शरीरक्रियेचा मार्ग आपण बदलवत असतो. म्हणून झाडाची सुप्तावस्था माझ्या शेतामध्ये केव्हा येते ही आपण थोडंसं बघून घेतलं पाहिजे. दुसरं, इन जनरल महाराष्ट्रामध्ये आता हा आमचा राहुरीचा अभ्यास आहे की याची जी पानझड आहे ती डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान या पिकाची राहुरी भागामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये म्हणता येईल की ही पानगळ साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असते. फेब्रुवारी महिन्यानंतर जेव्हा सुप्तावस्थेत झाड जाते त्यावेळेस नवीन जो बहार येतो याला हा एप्रिलमध्ये येतो, फुलोरा जो येतो तो एप्रिलमध्ये येतो. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जिथे सीताफळ लावले जातात तिथे एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान आपलं वाढलेलं असते आणि एप्रिल आणि मे महिने आपल्याला माहिती आहे की किती तापमान आपल्याकडे असते. त्यामुळे अशा काळात जो येणारा फुलोरा आहे तो सेटिंग होत नाही, त्याचं फलधारणा होत नाही किंवा त्यातला जो परागकण आहे तो जिवंत राहत नाही, म्हणून त्याचं सेटिंग होत नाही, त्याचं फलधारणा होत नाही आणि मग असा जो फुलोरा आहे, असा जो बहार आहे तो ड्रॉप होतो आणि मग जूनचा जेव्हा आर्द्रता येते हवामानामध्ये तो बहार आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतो. तर ही एक जनरल हे आहे, परंतु हे आपल्याला बदलवता येते. ते कशी बदलवायची ती सुद्धा मी तुम्हाला सांगतोय पुढे. नंतर फलधारणा जी आहे ही साधारणतः जून मध्ये फलधारणा होते आपली आणि त्याचं हार्वेस्टिंग आपण दिवाळीच्या दरम्यान किंवा दिवाळीच्या थोडंसं आधी आपण याचं हार्वेस्टिंग करत असतो.
फळांची तोडणी साधारणतः त्याच वेळेस आपण करत असतो आणि पुन्हा डिसेंबर पासून तर फेब्रुवारी पर्यंत हे झाड पुन्हा सुप्तावस्थेत जाते. अशी पूर्ण वर्षाची याची शरीरक्रिया आहे. आता ही जी शरीरक्रिया आहे या अनुषंगानं आपल्याला त्याच्यावरती संस्कार करायचे त्या पिकावरती. जबरदस्ती कोणतीच करायची नाहीये. जबरदस्ती केली तर तुम्हाला त्याचे आपोआप रिझल्ट मिळतात आणि या वर्षी नाही मिळालं ते पुढच्या वर्षी मिळतात. म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला चालायचं आहे, जेणेकरून आपली सीताफळाची जी बाग आहे किंवा सीताफळाचे जे उत्पादन आहे हे कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला घेता येईल. आता 2-3 गोष्टी सायंटिफिक आहे, थोड्याशा शास्त्रीय आहे, परंतु तरी मी तुम्हाला आपल्या सर्वांना याचं थोडस माहिती करून देतो. बऱ्याच लोकांना माहिती असेल, अधिकारी वर्ग पण आहे याच्यामध्ये या वेबिनारला, त्या सर्वांना ह्या गोष्टी अतिशय परिचित आहेत. पण तरी काही माझे शेतकरी बंधू आहेत की ज्यांना ही कल्पना नसेल त्यांच्यासाठी फक्त की 2 फिनॉमिना प्लांट मध्ये कोणत्याही वनस्पतीमध्ये असतात. एक ऍसेंट ऑफ सॅप आणि एक ट्रान्सलोकेशन. म्हणजे मुळं जी अन्नद्रव्य घेतात ती साधारणतः ही जी बाण दाखवली आहे, मी दाखवतोय बाणाच्या याने, अशा पद्धतीने ते शेंड्याकडे जातात. पाण्याच्या सोबत हे अन्नद्रव्य शेंड्याकडे जातात. शेंडे हे अन्नद्रव्य बरचसं खातात आणि शेंड्यानंतर त्याचं सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून याचं अन्नद्रव्य निर्मिती करतो आणि मग ते जे तयार केलेलं अन्न आहे ते पुन्हा झाडात खाली येते. म्हणजे पुन्हा रिव्हर्स फ्लो त्याचा येतो आणि अन्नद्रव्य खोडामध्ये जमा. पण निसर्गच काय करतो की वरून जे येणारं हे आहे म्हणजे अन्नरस आहे तो खोडामध्ये साठवतो आणि खोडातूनही तो काही प्रमाणात मुळांमध्ये जातो आणि मुळांमधून बाहेर रूट एक्झुडेट्सच्या माध्यमातून तो जमिनीमध्ये अन्नरस जातो. तो जमिनीमध्ये अन्नरस गेलेला जो अन्नरस आहे तो जे जमिनीतले जीवाणू आहेत त्या जीवाणूंना अन्न म्हणून काम करतो. तर म्हणून ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन. थोडक्यात ह्या दोन्ही मार्ग जे आहेत हे झाडाचं डायजेशन, जे आपलं डायजेशन असते की माझं पोट साफ असेल तर मी फ्रेश राहतो, माझं पोट जर साफ नसेल तर मला कुठेतरी आळस येतो, काहीतरी चेहऱ्यावरच माझ्या लक्षात येतं. तर झाडाचं जर डायजेशन क्लिअर ठेवायचं असेल तर हे 2 मार्ग आपल्याला आवर्जून बघावे लागतात. हे दोन्ही मार्ग जे आहेत याच्याशी अतिशय निगडीत असलेली गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे. जर ट्रान्सलोकेशन आपलं ऍसेंट ऑफ सॅप जे आहे हे जर आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं असेल तर जमिनीमधला वापसा कंडिशन ही वारंवार त्या शेतामध्ये कशी येईल त्या अनुषंगाचं आपलं पाणी नियोजन असलं पाहिजे. पाणी नियोजन आता ठिबक सिंचन संच बऱ्याच लोकांनी लावलेले आहेत, पण ते दररोज पाणी देण्याची सीताफळाला गरज नाही, दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणी देण्याची गरज नाही. एकदा सोमवारी जर तुम्ही पाणी दिलं, पूर्ण पाणी दिलं तर पुढचं पाणी आपल्याला शुक्रवार शनिवारी पुन्हा एकदा पूर्ण पाणी देता येईल 5-6 दिवसांनी जमिनीच्या मकदुरानुसार. एवढं जरी केलं आपण तरी आपल्या लक्षात येईल की हे दोन्ही मार्ग जे आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतात. म्हणून आपण हे 2 मार्ग मी तुम्हाला सांगतोय की झाडाची सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या ज्या 2 मार्ग आहेत ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन हे जर व्यवस्थित असेल तर संपूर्ण झाडाची शरीरक्रिया ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असते. याच्यामधला सर्वात दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ट्रान्सलोकेशन जे आहे म्हणजे जे कर्बोदक तयार होतात, शुगर्स तयार होतात झाडामध्ये, ते खाली खोडामध्ये येतात, काही अंशी ते मुळामध्ये जातात आणि काही अंशी मुळांची तंतुमय मुळाच्या माध्यमातून ते बाहेर पडतात, जमिनीमध्ये पडतात आणि ही याला रूट एक्झुडेट्स म्हणतात, म्हणजे मुळातून आलेले अन्न पदार्थ. तर हे जे अन्न पदार्थ आहे हे तुमच्या जमिनीतले जे मायक्रोब्स आहेत, जमिनीतले जे सूक्ष्म जीवाणू आहे याचं अन्न असते. आपण बरेचदा सूक्ष्म जीवाणूच्या विषयी बरचसं चर्चा करतो, बोलतो, पण सूक्ष्म जीवाणूंना कोणी अन्न देतं का तिथे खास की मला माझा वाटा अन्न जीवाणूंसाठी आहे असं मला नाही वाटत. आपल्यापैकी कोणीच त्याचा विचार करतो. आपण फक्त झाडाचा विचार करतो की याला नत्र पाहिजे का, स्फुरत पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का. परंतु त्याचे जीवाणू आहे की जे कन्व्हर्शनचं काम करतायत, जे सिलेशनचं काम करतायत, ह्या जीवाणूंचे संगोपन कसं करायचं त्या अनुषंगाने आपल्यापैकी कोणीच बहुतेक म्हणजे मला तर वाटते 98% लोक तरी याचा विचार करत नाहीत. तर तो फार महत्वाचा विचार आहे. जर आपल्याला सस्टेनेबल हे करायचं असेल तर, म्हणजे चांगलं उत्पादन कमी खर्चात करायचं असेल तर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत जे निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत. दुसरं फोटोसिंथेसिस. जेवढं तुमची पानाचा लीफ एरिया म्हणजे पानांचा जो एरिया आहे
तो जेवढा मॅक्झिमम आपल्याला करता येईल, जेवढं पान मोठं करता येईल, अर्थात मोठं पान जीएची फवारणी करून करायचं नाही आपल्याला. जे मोठं पान हे अन्नद्रव्याचं नियोजन करून करायचं आहे. जीएची फवारणी करून जर पानाचं लीफ एरिया वाढवला आपण, तर पानामध्ये डिसीजचं प्रमाण, रोगाचं प्रमाण फार वाढेल. म्हणून आपल्याला अन्नद्रव्यांचं नियोजन करून हे फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी वाढवायची आहे. तो एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. आणि त्या अनुषंगानं झाडाची कॅनॉपी मॅनेजमेंट, म्हणजे झाडं कशी असली पाहिजे. मला आजच काही फोटो आले तुमच्याच यांचे, म्हणजे बोंडे साहेबांनी काही फोटो शेअर केले, अजूनही एका शेतकऱ्यांनी फोटो शेअर केले. तर त्याच्यामध्ये जी कॅनॉपी आहे तो कन्सेप्ट मला एवढा योग्य वाटला नाही, की जो मूलतः असायला पाहिजे तसा मला वाटला नाही. कारण त्यांनी फक्त मुख्य फांद्या ठेवलेल्या आहेत, त्यांना उपफांद्या ठेवलेल्या नाहीत. असं मला, मी जे फोटो माझ्याकडे आले ते मी बघितले बारकाईनं, त्यात मला असं लक्षात आलं. परंतु उपफांद्या सुद्धा फार महत्वाच्या आहेत. परंतु प्रत्येक उपफांदी म्हणा किंवा मुख्य फांदी याचं टॉपिंग होणं, याचं छाटणी होणं ही फार गरजेचं आहे. ते कशी करायची ती आपण बघूया चर्चेमध्ये. पण एक लक्षात घ्या की जेवढा लीफ एरिया आपला जास्त असेल, जेवढं पानांची संख्या जास्त असेल, तेवढं आपलं फळ चांगलं पोचणार आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये, जास्तीचं न करता. पण पानांची संख्या जर कमी असेल, प्रकाश संश्लेषण क्रिया जर कमी झाली, तर तुम्ही किती खतं टाका, किती औषधं फवारा, त्या फळाला साईज मिळणार नाही. हे एक लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी, की सर्वात महत्वाचं आहे लीफ एरिया. अन्नद्रव्य निर्मिती झाडामध्ये फक्त पानं करत असतात, म्हणून पानं अतिशय महत्वाची आहेत. आणि त्या पानांचं संगोपन कसं करायचं ते आपण बघणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे रेस्पिरेशन, म्हणजे श्वसन. झाडाचं वरचं जे श्वसन आहे, जमिनीच्या वरचं, म्हणजे पानं जे श्वसन करतात, ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात वगैरे, आपल्याला माहिती आहे ते सर्व. तर हे आपल्याला कल्पना आहे जमिनीच्या वरची. पण जमिनीच्या खालचं जे श्वसन आहे, मुळांद्वारे जे श्वसन होते, ते फार अतिशय महत्वाची बाब आहे. आणि ते मुळांद्वारे श्वसन जर करायचं असेल, तर मी पहिले सांगितलं तेच, की वापशावरती पाणी द्या. पाणी नेहमी वापशावरती दिलं पाहिजे, पाणी रेग्युलर दिलं नाही पाहिजे. पाणी ड्रीप असेल तर डेली अल्टरनेट डे ड्रीप चालवला नाही पाहिजे. हे मी डाळिंबातही अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे आणि सीताफळातही मला तेच दिसतंय. त्यामुळे कृपया सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मला झाड प्रतिकारक्षम करायचं असेल तर माझी मुळं मोकळी राहिली पाहिजे, मुळांनी कायम श्वसन केलं पाहिजे, मुळांना नेहमी ऑक्सिजन मिळाला पाहिजे. कारण रिस्पिरेशन म्हणजे श्वसन हे प्रोडक्शन ऑफ एनर्जी, याला म्हणतो रिस्पिरेशन इज द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. झाडामध्ये जी एनर्जी, ऊर्जा निर्माण होते किंवा जी ताकद झाडाला येते, ती या श्वसनातून येते, या ऑक्सिजन मधून येते. म्हणून हा ऑक्सिजन जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. त्याच्यासाठी जमीन भुसभुशीत ठेवून वापशावरती पाणी दिलं पाहिजे. ट्रान्सपिरेशन वगैरे हे मुद्दे आहे, पण हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, रायझोस्पियर. आता हा रायझोस्पियर म्हणजे मुळांनी व्यापलेला जमिनीचा भाग. हे थोडं सायंटिफिक आहे, 10 मिनिटं फक्त घेतो तुमचे जास्तीचे, परंतु हे माहिती असावी शेतकऱ्यांना म्हणून मी सांगतोय की रायझोस्पियर म्हणजे मुळांनी व्यापलेला जमिनीचा भाग. आता हा जो व्याप आहे, हा जो भाग आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. आपण फक्त वरचा डोलारा बघतो की माझी कॅनॉपी अशी झाली, माझं फळ तसं झालं, मला एवढे फळ आले, माझं यील्ड एवढं आलं, मला एवढा पैसा झाला. परंतु जमिनीत काय चाललंय याचा बरेचसे शेतकरी विचारच करत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला सस्टेनेबल जे यील्ड यायला पाहिजे, दरवर्षी एकसारखं उत्पादन यायला पाहिजे किंवा दरवर्षी त्या उत्पादनामध्ये वाढ व्हायला पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, कारण आपण जमिनीकडे बघत नाही. तर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जमिनीकडे आपण बघितलं पाहिजे. आता जमिनीकडे बघायचं म्हणजे नुसतंच बघायचं नाहीये, तर जमिनीकडे बघताना जमिनीमध्ये कोणतेच विषद्रव्य जे आहेत, म्हणजे कोणते फंजिसाइड्स असतील, म्हणजे बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील किंवा ऍसिड्स असतील, हे कोणतेच जमिनीमध्ये टाकायचे नाही. कारण हे जर टाकले तुम्ही तर जमिनीमधले जे जीवाणू आहेत, जे चिलेशनचं काम करतायत, जी एकमेव यंत्रणा निसर्गाने आपल्याला दिली आहे की जी आपण खतं टाकतो ते झाडाला उपलब्ध करून देणारी एकमेव यंत्रणा आहे की ज्याला जीवाणू म्हणतो आपण. त्या जीवाणूंचा जर ऱ्हास झाला तर तो, म्हणजे निसर्ग तर हा ऱ्हास करत नाही, ऱ्हास करणारे आपणच आहे, तुम्ही आणि मी सुद्धा, की आपण विनाकारण त्याच्यामध्ये वेगवेगळे फंजिसाइड्स जमिनीमध्ये टाकतो, वेगवेगळे कीटकनाशक टाकतो आणि वेगवेगळे ऍसिड्स टाकतो आणि त्यामुळे जीवाणू संपतात. आणि मग ह्या झाडाला तुम्ही किती काही करा, त्याला तुम्हाला पाहिजे ते रिझल्ट मिळत नाहीत. कारण नैसर्गिक बाब अशी आहे की जमिनीमध्ये जीवाणूंची जेवढी संख्या असेल तेवढं झाडामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी जी आहे रूट्सची ती वाढलेली दिसेल.
झाडा म्हणजे त्याला फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतात, की दिलेलं खतं जी आहेत ही जास्तीत जास्त लागू होण्यासाठी जीवाणूच अतिशय फायदेशीर असतात. म्हणून जमिनीतले जीवाणू कसे राहतील याच्याकडे लक्ष द्या. दुसरं, याच्या आधी आपण एक स्लाइड बघितली होती ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशनची, की वरचा मार्ग आणि खालचा मार्ग. ह्या दोन्ही मध्ये ही पहिली जी ओळ आहे, मुळे द्रवरूप पदार्थ सोडत असतात, रूट एक्झुडेट्स, ही अतिशय महत्वाची बाब आहे. की ही जी रूट एक्झुडेट्स आहेत किंवा हे जे थेंब थेंब अन्नरस मुळांच्या माध्यमातून बाहेर येतो, हाच या जीवाणूंचा खाद्य असते. म्हणून हे रूट एक्झुडेट्सही आले पाहिजे आणि हे रूट एक्झुडेट्स येण्यासाठी आपण आपली जमीन हे वापशावरती नेहमी पाणी नियोजन झालं पाहिजे. हे एक महत्वाची मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे याच्यामध्ये. नंतर हा रायझोबॅक्टेरियाचा झाडावर कसा परिणाम आहे, हे अतिशय सर्व जे ऍक्टिव्हिटी आपण बोलतो, इंडॉल ऍसिटिक ऍसिड फॉर्मेशन, सायटोकायनिन्स फॉर्मेशन, जीएचं काय हे आहे, अँटी फंगल ऍक्टिव्हिटी, अँटीऑक्सिडंट्स तयार होतात, हे सर्व कार्य रायझोबॅक्टेरिया करतात, म्हणजे जमिनीतले बॅक्टेरिया करतात. म्हणून माझं तर सर्वांना अशी विनंती आहे की मी डाळिंबातही बऱ्याच शेतकऱ्यांना मी म्हणजे जेव्हा मार्गदर्शन करतो, सल्ले देतो, तेव्हा मी पहिले सांगतो की बाबा सर्वात पहिले तुमच्यापेक्षा महत्वाचा तो रायझोबॅक्टेरिया आहे जमिनीतला. तुम्ही एकदा शेतात नाही गेले तरी चालेल, पण तो बॅक्टेरिया जिवंत राहायला पाहिजे, तर झाड आपोआप येईल. तर हे कृपया लक्षात घ्या की ह्या सर्व गोष्टी निसर्गामध्ये तयार होत असतात आपोआप. फक्त आपल्याला थोडं मेंटेन त्याच्यामध्ये करायचं असते आणि त्याच्यातून वाईट काही करायचं नसते. चांगलं जरी करताना आलं तरी वाईट कृपया करताना आलं पाहिजे आपल्याकडून, एवढंच आपण बघायचं आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन हा जो शरीर क्रिया मी सांगितली, ही तशी फार शॉर्ट मध्ये सांगितली, कारण अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फार मोठा टॉपिक आहे आणि आपल्याला चर्चा त्या अनुषंगाने करायची आहे. परंतु आपण जर शरीर क्रियेवर प्रामुख्यानं लक्ष दिलं तर मला वाटते बाकी सर्व प्रश्न आपले सुटतात. सर्वात महत्वाचं आहे सॉइल हेल्थ. जर ह्या फिजिओलॉजिकल ज्या गोष्टी आहेत, जे मी तुम्हाला रिस्पिरेशन सांगितलं किंवा तुम्हाला त्या पहिल्या स्लाइड मध्ये ऍसेंट ऑफ सॅप आणि ट्रान्सलोकेशन सांगितलं, ह्या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर जमिनीचं आरोग्य हे बघण्याची गरज नाही. जमिनीचं आरोग्य निसर्ग बघतच असतो. ते मला माफ करा परंतु बिघडवण्याचं काम आपण करत असतो. म्हणजे सर्वच मी पण आलो त्याच्यामध्ये की जमिनीचं आरोग्य बिघडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आपण आहोत. अन्यथा निसर्ग हे जमिनीचं आरोग्य बिघडवण्याचं काम करत नाही. तर मी ज्या आधी शरीरक्रियेमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्याचं जर आपण व्यवस्थित आपल्या शेतामध्ये अवलोकन केलं, पालन केलं, तर जमिनीचं आरोग्य बघण्याची आपल्याला गरज भासणार नाही. आणि माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की जमिनीचं आरोग्य जर आपण पाळलं तर झाडाच्या आरोग्याची चिंता करायची गरज नाही. जमीन चांगली तर झाड चांगलं, जमीन खराब झाड खराब, हे सरळ सरळ समीकरण आहे. म्हणून कृपया लक्षात द्या की अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना खतांचा भडीमार करणे म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन नाहीये. की मी माझ्या शेजाऱ्याने 2 गोण्या टाकल्या तर मी 4 गोण्या टाकतो म्हणजे फार सुंदर अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो, असं जर कोणी करत असेल तर फार मोठा गैरसमज आहे. उलट तुम्ही तुमच्या जमिनीचं आरोग्य खराब करताय जास्तीचे खतं टाकून. म्हणून कृपया अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना संतुलित खत व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ते संतुलित खत व्यवस्थापन करत असताना 2 गोष्टीचा आपल्याला आवर्जून याच्यामध्ये विशेष करून विचार केला पाहिजे, तो म्हणजे जमिनीचं आरोग्य आणि झाडांचं आरोग्य. ते कसं करायचं वगैरे आपण बघूया पुन्हा. आता ही जर आपण बघितलं की अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना हे मी एक फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मी फार मोठा ड्रॉइंग टीचर नाही, परंतु माझ्या पद्धतीने काढलाय की मी सूर्य दाखवलाय की सूर्याच्या सान्निध्यातच सर्व गोष्टी होतात. कारण सूर्यप्रकाश जर नसेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया होणार नाही, आणि प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नाही तर कोणी जिवंत, वनस्पती काय आणि मानव काय जिवंत राहणार नाही. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशचा जास्तीत जास्त फायदा आपल्या झाडांना, हा एक त्यातला कन्सेप्ट आहे. दुसरं म्हणजे जमिनीमध्ये NPK, नंतर कॅल्शियम म्हणजे प्रायमरी एलिमेंट्स, सेकंडरी एलिमेंट्स आणि मायक्रो एलिमेंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स, हे सर्व जमिनीमध्ये उपलब्ध असतात. माझ्या अभ्यासामध्ये मी जे विद्यापीठामध्ये जे काही माझ्याकडे सॅम्पल्स आले शेतकऱ्यांचे, त्याचा थोडाफार अभ्यास केला. आणि आता गणेशखिंडमध्ये मी 2.5 वर्षापासून काम करत असताना प्रामुख्यानं माझं माती परीक्षणावरतीच काम चालू आहे. मी हॉर्टिकल्चरिस्ट आहे, परंतु मला या मातीमध्ये फार इंटरेस्ट असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त जोर देतोय आणि अन्नद्रव्यावर जास्त जोर देतोय.
आणि झाडाची प्रतिकार क्षमता कशी वाढवायची हे माझं प्रामुख्यानं काम सुरू आहे. आणि आता 2.5 वर्ष राहिले मला, ते 2.5 वर्ष तेच काम करायचं असं मला माझी संकल्पना आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा मी बघतो तेव्हा जेवढे मातीचे नमुने मी गुजरातमधून, कच्छमधून नमुने आणले, कर्नाटकच्या हगरी बोगनहल्ली म्हणून गाव आहे तिथले मी काही सॅम्पल्स आणले आणि महाराष्ट्रातले बरेच सॅम्पल्स आणले. त्याच्यामध्ये मी जेव्हा अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये मेजर न्यूट्रिएंट्स, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट हे सर्व आहेत. आकडे फक्त प्लस मायनस होतात. कुठे नत्र जास्त असेल तर कुठे स्फुरद कमी आहे, कुठे पालाश जास्त आहे तर कुठे काहीतरी कॅल्शियम कमी आहे, असं प्लस मायनस त्याच्यामध्ये होतं. पण अशी एकही जमीन मला किंवा एकही रिपोर्ट मला नाही मिळाला की ज्याच्यामध्ये मॅग्नीजच नाही आहे किंवा ज्याच्यामध्ये मॅग्नेशियमच नाही आहे की ज्याच्यात नत्रच नाही आहे, अशी तरी मला माझ्या वाचनात किंवा माझ्या अभ्यासात अशी जमीन मला अजून मिळालेली नाहीये. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की आपल्या जमिनीमध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये हे सर्व अन्नद्रव्ये अतिशय मुबलक प्रमाणात आहेत. मी तर म्हणेल गरजेपेक्षा जास्त आहे. तर पालाशचा जर विचार केला आपण तर पालाश हा गरजेपेक्षा जास्त उपलब्ध आपल्या जमिनीमध्ये आहे. प्रश्न असा आहे की तो झाडाला उपलब्ध होत नाही, हा एक प्रश्न आहे. स्फुरद आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे. नत्र आपल्याकडे नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे नत्राचा आपल्याकडे मुबलक पुरवठा आपली जमीन करत असते. म्हणून हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना नुसते खतं टाकणे म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन नाहीये. तर जमिनीमधलं जे अन्नद्रव्य आहेत त्यांचं प्रामुख्यानं अभ्यास करून मग त्याच्यामध्ये नायट्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, किंवा कॅल्शियम कार्बोनेट आहे का, पीएच हाय आहे का, किंवा इसी कसा आहे त्या जमिनीचा, ह्याचा सारासार अभ्यास करून मग आपण त्याला शिफारस करत असतो की आता नत्र तुम्ही अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून द्या किंवा फॉस्फरस तुम्ही आता डीएपीच्या माध्यमातून द्या, त्याला सिंगल सुपर फॉस्फेट टाकू नका. कॅल्शियम कसं द्यायचं, मॅग्नेशियम कसं द्यायचं किंवा त्याचे फवारे काय मारायचे, ह्या सर्व गोष्टी ह्या तुमच्या मातीच्या परीक्षणाशी निगडीत असतात. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने, सीताफळ हे नवीन पीक आहे आपल्याकडे, म्हणजे आता व्यापारी दृष्ट्या नवीनच म्हणायला पाहिजे पीक हे, की बरेच शेतकरी त्याकडे आकर्षित होत आहेत. तर या शेतकऱ्यांनी जेव्हा लागवडीचा विचार करतात शेतकरी, तर त्यांनी प्रथमतः माती परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या माती परीक्षणाच्या अनुषंगाने त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना म्हणजे एक गोष्ट फार प्रामुख्याने महत्वाची आहे की जमिनीखाली मी दाखवलं तुम्हाला की एनपीके, सेकंडरी म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बाकी मायक्रोन्यूट्रिएंट सर्व जमिनीमध्ये आहेत. परंतु कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, CHO, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे काही जमिनीत सापडत नाही आपल्याला. हे ऑक्सिजन जमिनीत नसतो असं नाहीये, परंतु हे मुबलक प्रमाणात आपल्याला हवेतून मिळतात. तर त्यामुळे सर्वात महत्वाचे एलिमेंट्स कोणते असं जर कोणी प्रश्न मला विचारला तर मी नेहमी सांगतो की कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे निसर्गाने दिलेले घटक आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. ऑक्सिजन नसेल तर नायट्रोजन, युरिया, सुपर फॉस्फेट वगैरे काही काम करणार नाही. कार्बन नसेल तर तुमचं हे कोणते खतं काम करणार नाही. पाणी नसेल, H2O नसेल तर हे कोणतीच गोष्टी काम करणार नाही. म्हणून महत्वाचे काय आहेत तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. याचा वापर कसा जास्तीत जास्त करायचा आणि याचा संतुलित वापर कसा करायचा शेतामध्ये, ही सर्वात महत्वाची बाब आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं. तेही सर्वांनी जाणून घेतली पाहिजे. आता ह्या स्लाइड मध्ये दाखवलं आहे की सर्वात महत्वाचे स्ट्रक्चरल एलिमेंट्स म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बघा ते खालचं जे आहे दाखवलेले ते मोठ्या अक्षरात दाखवलंय, म्हणजे जाड त्याला बॉक्स केलेले आहे मी, कारण ते सर्वात महत्वाचे घटक आहेत. त्याच्यानंतर एनपीके येतात, त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर येतात, त्याच्यानंतर मग क्लोरीन, बोरॉन वगैरे, फेरस वगैरे हे येतात. आणि काही ट्रेस एलिमेंट आहे म्हणजे सिलिकॉन सारखे हे ट्रेस एलिमेंट आहेत, तर हे येतात. आता ह्याच्यामध्ये जर आपण अंतर्मनाला आपल्या विचारलं तर आपला सर्वात जास्त जोर मायक्रोन्यूट्रिएंटवर असतो, की जे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याची अतिशय कमी गरज आहे आणि जेवढी गरज आहे ती जमिनीमध्ये उपलब्ध आहेत, फक्त उपलब्ध करून देण्याचं काम आपलं आहे. ह्या अन्नद्रव्यांवर आपला सर्वात जास्त जोर असतो. परंतु निसर्गानं दिलेले जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे घटक आहेत हे वापरण्याकडे आपला मात्र कल अतिशय कमी असतो. आणि संतुलित वापर करत असताना एनपीके सारखे घटक आहेत जे मेजर न्यूट्रिएंट्स ज्याला म्हणतो आपण, याचाही संतुलित वापर करण्याकडे आपला जोर फार कमी असतो. तर म्हणून प्रामुख्यानं लक्ष असं दिलं पाहिजे की माती परीक्षण केल्यानंतर एक माझ्याकडे जर आपण आलात
तर मी तुम्हाला त्याचं शेड्यूल बनवून देतो. प्रत्येक शेतकऱ्याला मी डाळिंबाच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना बनवून दिलेलं आहे. तसं सीताफळाच्या लोकांना पण मी बनवून द्यायला तयार आहे. माझ्या म्हणजे आपल्या वेळेनुसार किंवा माझ्या वेळेनुसार आपण माझ्याकडे जर रिपोर्ट आणला तर मी त्याचं संपूर्ण शेड्यूल तुम्हाला बनवून देईल की कशा कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे, कोणती कोणती खतं टाकायची आहेत, मिश्र खतं वापरायची की नाहीत, की सरळ खतं वापरायची, युरिया वापरायचा की अमोनियम सल्फेट वापरायचं, ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये येतात, जेणेकरून तुम्हाला अतिशय कमी खर्चामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल आणि ते इफेक्टिव्ह राहील. पुन्हा असं नाही की नुसतंच खर्च कमी करणार आहे आपण, त्याचा इफेक्टिव्हनेस म्हणजे फर्टिलायझर यूज इफिशियन्सी ही सुद्धा आपल्याला बघायची आहे. दिलेला प्रत्येक दाना हा झाडाला कसा मिळेल त्या अनुषंगाने आपण त्याचं नियोजन करत असतो किंवा ते करायची आवश्यकता आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे खतांची मात्रा देताना की प्रत्येक गोष्टीला इष्टतम श्रेणी असते. कोरोनाच्या बाबतीत हेच चर्चा आपल्याला ऐकायला मिळते की एका स्तराला हा कोरोना जाईल आणि त्याच्यानंतर हा कमी कमी होत जाईल असं तज्ज्ञांचं मत आहे. आपण ऐकतोय त्या गोष्टी. तसंच खत नियोजनामध्ये सुद्धा इष्टतम श्रेणी असते की एखाद्या पिकाला जर तुम्ही सारखी खतच टाकत बसले तर एखाद्या ठराविक लेव्हल पर्यंत ते उत्पादन देईल, त्याची उत्पादकता वाढेल, परंतु त्याच्यानंतर असं लक्षात येईल की जशी जशी खतं वाढवतोय मी तशी उत्पादकता त्या पिकाची कमी 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 होत चालली आहे, उत्पादनात घट होत चाललेली आहे. तर हा एक निसर्गाचा नियम आहे. म्हणून इष्टतम श्रेणीपर्यंतच आपल्याला खतं द्यायची असतात, त्याच्या वर खतं द्यायची नसतात. सांगायचं म्हणजे जास्त खतं द्यायची नसतात. आपल्या साध्या सरळ भाषेत जर बोलायचं असेल तर गरजेपेक्षा जास्त खतं द्यायची नसतात. खतं विभागून द्यायची असतात. जे काही एक गोणी द्यायची असेल ती 4दा दिली पाहिजे. ती एकदाच नाही टाकून चालणार, तर ती 4दा दिली पाहिजे. परंतु एक गोणीचे 2 गोणी नाही करायची, आपल्याला एकच गोणी ठेवायची. हे एक प्रामुख्यानं लक्षात या अनुषंगाने घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे जमिनीचं आरोग्य हे करताना विनाकारण अट्टहास करण्याची गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे की सेंद्रिय शेती सध्या थोडीशी चर्चा कमी झाली आहे, परंतु गेल्या 7-8 वर्षापासून आपण सेंद्रिय शेती ऐकतो. नुसत्या सेंद्रिय याच्यावरती शेती होईल, परंतु त्याला वेळ लागेल. एक सारखे त्यावरती संस्कार 7-8 वर्ष केल्यानंतर कदाचित त्याची उत्पादकता एका लेवलला येऊ शकेल संपूर्ण सेंद्रियाने. म्हणून आज प्रत्येक शेतकरी हे सेंद्रिय शेती नाही करू शकणार. म्हणून इंटिग्रेटेड अप्रोच म्हणजे एकात्मिक पद्धत जी आहे ती पद्धत आपण अवलंबली पाहिजे. आणि याच्यासाठी सेंद्रिय खतं आहेत, रासायनिक खतं आहेत आणि जैविक खतं आहेत. ह्या तिन्हींचा आपण अतिशय चांगला वापर या आपल्या शेतीमध्ये करून, परंतु संतुलित वापर. ओव्हर काहीच करायचं नाही, जास्त कोणत्याच गोष्टी करायच्या नाही. प्रत्येक गोष्ट संतुलित करायची, प्रत्येक गोष्ट मोजमापानी करायची आणि प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक करायची. म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालानुसार करायची. पुढे चालून आपल्याला जमिनीचं सुद्धा पृथक्करण करता येते की याच्यामधला मायक्रोबियल काउंट किती आहे. तो कमी असेल तर तो वाढवता येतो आपल्याला. परंतु एवढ्यापर्यंत सीताफळात जाण्याची आज तरी एवढी गरज नाहीये, पण पुढे कदाचित दिवस येतील त्यावेळेस बघता येईल त्या अनुषंगानं. पण आज रोजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तिन्ही गोष्टी, तिन्ही खतं, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक, हे तिन्ही फार महत्वाची घटक आहेत. म्हणून तिन्हीचा सुद्धा संतुलित वापर आपल्या शेतामध्ये झाला पाहिजे. नुसतंच गोमूत्र आणि शेण स्लरीवरती योग्य ते उत्पादन, सस्टेनेबल उत्पादन नाही मिळत. माझ्या विद्यार्थ्यांनी राहुरीला काम केलेल्या भाजीपाला पिकांवरती, कोबी, आपला तो कॅबेज असतो ना, पत्तागोबी, त्या पत्तागोबीवर 3 वर्ष सलग मी काम केलं होतं एक आमच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून. तर मला 3 वर्षाचे रिझल्ट मला काही फार मोठे चांगले त्याच्यामध्ये आढळले नाही. की क्वालिटी अतिशय सुंदर आहे त्या ऑर्गॅनिक मध्ये, परंतु कमर्शियल प्रोडक्शन जे आहे, व्यापारी दृष्ट्या जे उत्पादन पाहिजे ते त्यामध्ये मला मिळालं नव्हतं. आणि तेच मी डाळिंबामध्ये किंवा इतरही पिकामध्ये मी माझ्या अभ्यासामध्ये बघत असतो. परंतु इंटिग्रेटेड अप्रोच जर ठेवला तर त्याच्यामध्ये फार सुंदर रिझल्ट आपल्याला मिळतात. फक्त पुन्हा एकदा तीच काळजी की जमिनीमध्ये हे 3 घटक वापरत असताना खतं, रासायनिक खतं हे सुद्धा आपण म्हणू याला रसायनच आहेत. काही याच्यामध्ये रसायनं असू शकतात, परंतु इतर रसायनं म्हणजे औषधं, कीटकनाशकं, रोगनाशकं किंवा ऍसिड्स ह्याचा मात्र वापर कटाक्षाने टाळायचा आहे. तो जमिनीत वापरायचा नाही. खतं आपण वापरू शकतो, संतुलित खतं. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की झाडाचं जे फूड आहे किंवा अन्न आहे, अन्नद्रव्य निर्मिती जी आहे, त्याचं मूळ कुठे आहे, तर त्याचं मूळ हे मुळामध्ये आहे. व्हेअर फूड बिगिन्स, तर ते मुळापासून सुरू होतं. मुळामधून अन्नद्रव्य, पाणी जर झाडाला मिळालं
तरच वर जाऊन ते प्रकाश संश्लेषण क्रिया होईल आणि अन्नद्रव्य निर्मिती होईल. म्हणून सर्वात महत्वाची आहेत मुळं, आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्वाचं आपलं लक्ष हे जमिनीमध्ये मुळांकडे असलं पाहिजे असं मला वाटते. मुळांचा विस्तार कसा असला पाहिजे तोही एक वेगळा विषय आहे, तो आपण या अनुषंगाने चर्चा पण करू नंतर. परंतु तो एक अतिशय महत्वाचा आहे की जेव्हा ठिबक सिंचन संच असेल तर ते मुळांची संरचना कशी करायची. दुसरं, आता अन्नद्रव्य व्यवस्थापन कशासाठी आपण करतो, तर एक तर फळांची प्रत चांगली आली पाहिजे, फळांचं सरासरी वजन चांगलं आलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात फळांचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे, हा आपल्या त्यातला उद्देश असतो. आणि खरोखर हाच उद्देश असला पाहिजे आपला, कारण संतुलित खतं टाकून मला जर चांगलं उत्पादन मिळालं कमी खर्चामध्ये तर मी फार आनंदी राहील माझ्या शेतकरी या नात्याने. तर तोच एक उद्देश आपला या अन्नद्रव्य व्यवस्थापनातला असतो. अन्नद्रव्यांची गरजेपेक्षा जास्त उपलब्धता. आता झाडाची जर प्रमाणापेक्षा म्हणजे अन्नद्रव्य जर प्रमाणापेक्षा जास्त आपण दिले तर काय काय होते ते बघा, की झाडाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे ती जास्त होते. आणि व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह ह्या दोन ज्या स्टेजेस आहेत, ह्या दोन्ही स्टेजेस ह्या वेगवेगळ्या जरी स्टेजेस असल्या तरी ह्या संलग्न आहेत. व्हेजिटेटिव्ह स्टेज चालू असताना रिप्रोडक्टिव्ह स्टेज सुरू होत नाही, म्हणजे त्याला फुलं येत नाही. ती व्हेजिटेटिव्ह स्टेज पूर्ण झाल्यानंतरच रिप्रोडक्टिव्ह स्टेज सुरू होते. त्याच्यामुळे झाडाची प्रमाणापेक्षा वाढ होणे सुद्धा योग्य नाहीये. पानांवर साहजिक आहे की अन्नद्रव्य वाढले तर लीफ एरिया वाढेल, लीफ एरिया वाढला तर रोगाचा म्हणजे प्रत्येक सेल जी आहे तिचं सेल डिव्हिजन होईल, प्रत्येक सेल कमताकद तयार होईल, आणि कमताकद झाल्यानंतर त्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढेल. फुलगळी वाढू शकते जास्त अन्नद्रव्य एक्सेस नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन पर्टिक्युलरली एक्सेस झाला तर फुलगळ सुद्धा त्यामध्ये होऊ शकते. फळांच्या प्रतीवर याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. उत्पादनात वाढ होण्याच्या ऐवजी उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून जास्त खतं देणे हे योग्य नाही. पुन्हा जास्त खतं दिल्यानंतर त्याचा अँटीगोनिस्टिक इफेक्ट जो असतो की स्फुरद जास्त दिलं तर लोह जास्त मॅग्नेशियम कमी होतं, कॅल्शियम जास्त दिलं तर पालाश बोरॉन मॅग्नेशियम कमी होतं. म्हणजे या अन्न घटकांमध्ये सुद्धा चढाओढी आहे. आपल्या मानवी जीवनामध्ये आपण बघतो की एखादा मनुष्य पुढे चालला तर त्याचे दोन पाय ओढणारे दोन लोक तयारच असतात समाजामध्ये. तसंच या अन्न घटकामध्ये आहे की एखादा घटक जास्त वाढला की दुसरे घटक त्याचं पाय ओढण्याचा कार्यक्रम करतात. म्हणून एकही घटक हा जास्त झाला नाही पाहिजे, हे त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे. आता वाढीच्या अवस्थेनुसार जमिनीतून अन्नद्रव्यांची जी गरज आहे, मी जे म्हटलं तुम्हाला की एक गोणी द्यायची आपल्याला, पण ती 4 वेळा विभागून द्यायची आहे. तर ती 4 स्टेजेसमुळे द्यायची आहे. शाखीय वाढ, कळीची अवस्था, फळ अवस्था आणि पक्वता अवस्था, हे जे 4 अवस्था आहेत झाडाच्या, त्या अवस्था म्हणजे सीताफळाच्या अवस्था आहेत ह्या. तर या सीताफळाच्या अवस्थांमध्ये आपल्याला हे अन्नद्रव्य द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये शाखीय वाढ असेल तर नत्र, स्फुरद आणि कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते. कळी अवस्था असेल तर फक्त स्फुरदाची जास्त आवश्यकता असते, कारण सायटोकायनेस डेव्हलपमेंट मुळांमध्ये होणं गरजेचं असते. फळ अवस्था असेल तर स्फुरद आणि पालाशाची जास्त गरज असते. आणि पक्व अवस्थेमध्ये फळांची चांगली प्रत किंवा क्वालिटी चांगली होण्याच्या दृष्टीनं पालाश अतिशय महत्वाचा असतो, परंतु बोरान सुद्धा या काळामध्ये महत्वाचा असतो. आणि नत्र आणि स्फुरद आपण त्या पक्वते अवस्थेमध्ये जे देतो ते पुढच्या सीझनच्या कार्बोहायड्रेट्स अक्युम्युलेशन साठी देतो, त्या सीझनच्या फळांसाठी देत नाही, तर पुढच्या सीझनसाठी आपण तो देत असतो. तर अवस्थेनुसार खत नियोजन हा एक मुद्दा त्यातला आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे. आता ही अन्नद्रव्यांची कार्य आहेत बरीचशी, हे आपल्यालाही माहिती आहे. नत्र, पालाश, मॅग्नेशियम दिला जोमदार वाढ होते, पालाश दिला तर फळांची क्वालिटी चांगली होते. बोरॉन हा घटक परागीकरण म्हणजे परागकणाचं जे जर्मिनेशन आहे ते वाढवण्यासाठी चांगलं काम करतो. नंतर स्फुरद मुळांची वाढ करते, सायटोकायनेस डेव्हलपमेंट करते. कॅल्शियम माहिती आहे आपल्याला की पेशींमधल्या भिंता ज्या आहेत त्या चांगल्या टणक किंवा रोगविरहित सेल्स तयार करण्यासाठी कॅल्शियमचा फार मोठा वापर होत असतो. पण या अन्न घटकांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मानुसार आपल्याला हे अन्न घटक वापरायचे आहेत आपल्या शेतामध्ये. आता हा एक अतिशय महत्वाचा आहे की अधिक पीक उत्पादनासाठी खतांचा वापर, तर आपण पहिलेच बघितलं की सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि रासायनिक खतं, हे तिन्ही खतं अतिशय महत्वाची खतं आहेत. तिन्हीचाही वापर आपण केला पाहिजे. परंतु काही प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजे की हे खतं का वापरायची, किती वापरायची, कधी वापरायची, कुठे वापरायची, कोणती वापरायची आणि कशी वापरायची.
हे स्वतः जर प्रश्न आपल्याला आपण विचारले तर याची उत्तरच आपल्याला ताबडतोब मिळत असतात. म्हणजे माझं तरी नेहमी हे असतं की झाडाजवळ गेल्यानंतर झाडाला जर प्रश्न केला तर झाडच आपल्याला उत्तर सांगते की माझ्यामध्ये मॅग्नेशियम कमी आहे, असं एक मला वाटते. म्हणजे मी झाडाजवळ गेल्यानंतर मला अशा भावना येतात, विशेषतः डाळिंबाच्या झाडाजवळ गेल्यानंतर, कारण माझं आयुष्य बरंचसं डाळिंबामध्ये गेलाय. तर त्यामुळे मला अशा भावना होतात की अरे या झाडाला काहीतरी असं कमी आहे. आणि त्या अनुषंगाने मी जेव्हा विचार करतो तर ती गोष्ट सत्य पण असते. तर हे सजीव सजीवाशीच बोलत असतो. झाड हे सुद्धा सजीव असल्यामुळे कदाचित ते बोलत असावं, भाषा कळत नाही आपल्याला, परंतु ते बोलत असावं. म्हणून हे जर प्रश्न आपण त्या झाडाला केले तर आपल्या लक्षात येईल की झाडच आपल्याला उत्तर त्यामध्ये देत असते. आता कोणती खतं द्यायची, तर सेंद्रिय खतं द्यायची. सेंद्रिय खतांमध्ये वेगळे खतं आहेत, परंतु सेंद्रिय खतं, जैविक खतं, सरळ खतं, मिश्र खतं, द्रवरूप खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य, संयुक्त खतं, म्हणजे जेवढी उपलब्ध खतं आहेत आपल्याकडे, आपल्या नजरेसमोर जेवढी उपलब्ध खतं आहेत, ह्या सर्वांचा वापर आपल्याला या अनुषंगाने करायचा आहे. असं अट्टास करायचा नाही की मला फक्त सेंद्रियच करायचं आहे किंवा मला फक्त जैविकच करायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण व्यापारी उत्पादन करतोय. आपण व्यापारी म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणं गरजेचं आहे, अपेक्षित क्वालिटी मिळणं गरजेचं आहे आणि खर्च सुद्धा कमी होणं गरजेचं आहे. म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीचा आपण त्यामध्ये वापर केला पाहिजे. सेंद्रिय खतं जी आहेत, शेणखत आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, कोंबडी खत आहे, मळी खत आहे, निंबोळी पेंड आहे किंवा इतरही काही खत आहेत की ज्यांचा आपण सेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, ह्या सर्वांचा वापर आपण याच्यामध्ये केला पाहिजे. याच्यामध्ये समज गैरसमज बरेच आहेत की कोंबडी खत गरम असते, कोणी म्हणते मळी खत गरम आहे, कोणी म्हणते लिंबोळी पेंड मधून हे मिळत नाही. या सर्व गोष्टी कशा आहे की हे प्रत्येक गोष्ट सेंद्रिय म्हटलं की त्याला डिकॉम्पोजिशन आलं, त्याला सडवण्याची क्रिया आली, कुजवण्याची क्रिया आली. कुजवून झाल्यानंतरच ही खतं वापरायची आहेत. त्यामुळे कोंबडी खत असेल, मळी खत असेल, हे सुद्धा आपण कुजवून वापरायचं आहे. कुजवून वापरलेले जे खतं असतील ती कोणतीही सेंद्रिय खत असेल तर हे अतिशय उपयुक्त खत असते आणि याचा जास्तीत जास्त वापर आपण सीताफळामध्ये केला पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटते. जैविक खतं जे आहेत त्याच्यामध्ये पीएसबी आहे, म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, ट्रायकोडर्मा आहे, पॅसिलोमायसिस आहे, सुडोमोनस आहे किंवा कन्सॉर्शिया आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, बॅक्टेरियल कन्सॉर्शिया वेगवेगळे. फार सुंदर रिझल्ट मला डाळिंबामध्ये मर रोगामध्ये दिसले या कन्सॉर्शियाचे, की हा कन्सॉर्शिया टाकल्यानंतर जो डाळिंबाचा मर रोग कधीच कंट्रोल झाला नाही, म्हणजे व्यवस्थित आपल्या जे शिफारशी आहेत त्यांनी सुद्धा मला एवढे चांगले रिझल्ट मिळाले नाही तेवढे आता ह्या कन्सॉर्शियाने मला मिळत आहेत. आणि मी अतिशय या कन्सॉर्शियाचा फॅन झालो आहे या बॅक्टेरियाचा. त्याच्यामुळे याचा फार चांगला उपयोग आपल्याला सीताफळामध्ये सुद्धा करून घेता येईल. नंतर का द्यायची ही, तर जमिनीची भौतिक सुपीकता, जैविक सुपीकता आणि रासायनिक सुपीकता, ह्या तिन्ही सुपीकता आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या चांगली सुपीकता आली पाहिजे, त्या अनुषंगाने आपल्याला खत नियोजन करायचं आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे. किती करायचं आहे हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी माती परीक्षण करा, त्यानुसार अहवाल. बरेचदा मित्र, मी थोडा स्पष्ट बोलत असतो, का वाईट नका वाटून घेऊ, परंतु बरेचदा आपण अहवाल तयार घेतो मोठ्या यांनी, प्रामुख्याने तर सबसिडी कुठे असेल तर त्यासाठी अहवाल लागतात, त्यासाठी रिपोर्ट आपण आणत असतो आणि ते त्या कार्यालयात दिल्यानंतर आपला कार्यक्रम संपत असतो. परंतु डाळिंबासाठी, द्राक्षासाठी, सीताफळासाठी, मोसंबीसाठी, म्हणजे थोडक्यात फळ पिकांसाठी जर माती परीक्षण करत असाल तर नुसत्या अहवालासाठी किंवा त्या कुठेतरी सबसिडीसाठी कृपया हे माती परीक्षण करू नका. हे माती परीक्षण अतिशय बारकाईनं जिथे होईल, चांगल्या पद्धतीने होईल अशा यंत्रणेकडून हे माती परीक्षण करा. हे काही वारंवार करण्याची गरज नाहीये, 1-2-4 वर्षातून एकदा केलं तरी चालतं, परंतु चांगल्या पद्धतीनं हे होणं गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर याला 2 छिद्र करून ते फाईलला लावू नका. हा रिपोर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे चांगले प्रोग्रेसिव्ह शेतकरी असतील, काही मित्र असतील, काही अधिकारी असतील, काही शास्त्रज्ञ असतील, या प्रत्येकाला हा रिपोर्ट दाखवा, प्रत्येकाची मतं घ्या त्याच्यातून आणि नंतर स्वतःचं मत बनवा किंवा त्यातले जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना दाखवून मग फायनली त्याच्यावर या की मी काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे. लक्षात घ्या, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपलं सुद्धा ब्लडचं, आपल्या रक्ताचं परीक्षण झाल्याशिवाय डॉक्टर आपल्याला औषधं देत नाहीत. म्हणजे मला फ्लू झालाय की मलेरिया झाला हे डॉक्टर ते रक्तावरून तपासतात. आपली जमीन, म्हणजे मी पेशंट असून, माणूस असून, मी बोलका असूनही मला डॉक्टर माझ्यावर विश्वास ठेवत नाही, माझ्या ब्लडच्या रिपोर्टवर विश्वास ठेवतो.
परंतु आपली जमीन ही बोलकी नाहीये, आपल्याशी ती बोलत नाहीये. म्हणून आपण त्या मातीचं परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे असं मला सारखं वाटत असते, म्हणून मी त्याच्यावर फार जोर देत असतो. तर माती परीक्षण करा, तो अहवाल लोकांना दाखवा, तज्ञांना दाखवा आणि त्या अनुषंगाने एकदाच फक्त त्याचं शेड्यूल तयार करा आणि ते शेड्यूल चालू ठेवा. त्याच्यामध्ये जास्त चर्चा करून पुन्हा वाढवा आणि कमी करा हे काम करू नका. एकदाच एक शेड्यूल करायचं असते, त्यानुसार ते चालायचं असते. आता हंगाम निहाय सुद्धा हे अन्नद्रव्याचे मात्रा किती द्यायची वगैरे हे बदलत असते आणि याच्यानुसार स्टेजनुसार आहे की झाडाची स्टेज कोणती आहे त्यानुसार ते बदलत असते. पीक आणि पिकाची वय काय आहे. आता झाड सीताफळाचं झाड तुम्ही सुरुवातीला लावलं तर त्याला आम्ही म्हणणार नाही की पूर्ण डोस द्या, त्याला वयानुसार त्याचा डोस हळूहळू वाढत असतो. त्याच्या स्टेज जी आहे की त्याची फळांमधली स्टेज आहे की नुसतीच शाखीय वाढीची स्टेज आहे त्यानुसार ते मात्रा किती द्यायची हे ठरत असतं. आता कधी द्यायची ही ते फार महत्वाची बाब आहे. पहिले बहार धरताना आपण असं पकडूया की आपली बहार म्हणजे बाग मोठी आहे, 2 वर्षाची आहे आणि बहार धरण्याच्या त्या स्टेजमध्ये ती आहे. त्या अनुषंगाने मी बोलतोय की बहार धरताना पहिला खताचं नियोजन करणं गरजेचं आहे. नंतर फुलकळी येताना लागताना, नंतर फलधारणा होताना, फळ वाढीच्या काळामध्ये आणि फळ पक्वतेच्या काळामध्ये, अशा 5 किंवा कमीत कमी 4 अशा स्टेजेस मध्ये आपल्याला हे अन्नद्रव्य नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगली प्रत फळांची मिळेल. पण एक लक्षात आवर्जून बाब लक्षात घेतली पाहिजे की 4 स्टेजेस मध्ये किंवा 5 स्टेजेस मध्ये जरी खत नियोजन आपण केलं तरी आपला डोस तोच राहणार आहे. म्हणजे मला 1 किलो 1 युरियाची गोणी माझ्या शेतात टाकायची असेल तर ती एकच राहणार आहे, त्याच्या 2 किंवा 3 होणार नाहीये की बहार धरताना 1 गोणी, फुलकळी लागताना 1 गोणी, पुन्हा 1 गोणी, पुन्हा 1 गोणी, असं नाही होणार. त्याच गोणीला मी विभागून 4-5 वेळा देणार. हे एक बाब अतिशय महत्वाची आहे की कधी द्यायचं आणि किती द्यायचं, कशी द्यायची ही फार महत्वाची आहे. जर आपण जमिनीत ठिबकच्या माध्यमातून जी अन्नद्रव्य देतो ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागतात. परंतु सरळ खतं आपण जर देत असो, मिश्र खतं जर आपण दाणेदार खताचा वापर करत असू तर ती आपण मातीखाली दिली पाहिजे. असं म्हणतात किंवा खाली लिहिलेले आहे की कुठे द्यायची, तर खतांना सूर्य दिसू देऊ नका. खतांना जर सूर्य दिला तर खतांची कार्यक्षमता कमी होते सूर्यप्रकाशामुळे किंवा हवेमुळे. त्याच्यामुळे खतं टाकल्यानंतर ताबडतोब मातीखाली ते झाकणे ही अतिशय महत्वाची आहे. आता ही खतं द्यायची कुठे हेही फार महत्वाचे आहे. आपली जनरली तंतुमय मुळं जी असतात ती 6 ते 9 इंचाच्या खाली असतात, म्हणून तेवढ्या खोलीवर आपण ही खतं दिली पाहिजे. ही खतं वरवर टाकून चालणार नाही. बरेचसे शेतकरी खाली वर खतं टाकतात आणि मागून ठिबक चालू करून देतात. तर या खतांची जी ज्याला आपण फर्टिलायझर यूज इफिशियन्सी म्हणतो ती अशा याच्यामध्ये फार कमी होते. म्हणून खतांचा व्यवस्थित वापर करून घ्यायचा असेल, आपल्याला त्याची यूज इफिशियन्सी वाढवून घ्यायची असेल तर आपल्याला पुढे खतं टाकायचे आणि मागून बुजत जाणे त्याला. मग ते तुम्ही मेकॅनिकल पद्धतीनं हे करा किंवा माणसाकरवी करा, तो प्रश्न आपला आहे. परंतु ती झाकली गेली पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. काही खतं अशी आहेत ज्याला आपण आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स म्हणतो आपण, की मातीचं परीक्षण केल्यानंतर एखादा घटक त्यामध्ये कमी असू शकेल तुमच्या जमिनीमध्ये, तर तो जो घटक आहे तो फक्त आपण फवारणीद्वारे देणार आहे, तो जमिनीत टाकणार नाही आपण, कारण तो सूक्ष्म आहे. सूक्ष्माची जमिनीमध्ये गरज नाहीये, सूक्ष्माची फक्त झाडावरती गरज आहे. तेवढी तुमची डेफिशियन्सी दूर झाली म्हणजे दॅट्स ऑल, तेवढा संपला विषय. म्हणून ते आपण फवारणीच्या द्वारे देणार आहे. आणि आता सोल्युबल फर्टिलायझरची काही ठिबक ज्यांनी लावलाय ते सोल्युबल फर्टिलायझरच्या बाबतीतही विचार करतायत शेतकरी, तर त्यांनी तो ठिबकद्वारे द्यायचा आहे. परंतु लक्षात घ्या, खतं ठिबकद्वारे द्या की मातीखाली द्या, म्हणजे दाणेदार द्या, ही सर्व तुमची खतं हे तंतुमय मुळांच्या जवळ असली पाहिजे. तंतुमय मुळच ही फक्त खतं घेत असतात, पक्की मूळ खत घेत नाही. त्याच्यामुळे कुठे खतं द्यायची ही सुद्धा फार महत्वाची बाब आहे. कोणती खतं द्यायची, तर ही विद्रावय खतं जी आहेत ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, तीच खतं मी इथे दाखवलेली आहे. आपल्याला सर्वांना ही खतं परिचित आहेत. आता जो पूर्ण वाढलेल्या जो अन्नद्रव्यांचा वापर आहे पूर्ण वाढलेल्या बागेसाठी, तो साधारणतः 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश हा जनरल डोज आहे, लक्षात ठेवा. मी जरी विद्यापीठाचा अधिकारी असलो आणि विद्यापीठाशी संलग्न असलो तरी मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की हे राहुरीला घेतलेले प्रयोग आहेत, त्याचे हे निष्कर्ष आहेत.
त्या जमिनीतले हे निष्कर्ष आहेत. हेच निष्कर्ष आपल्या शेतामध्ये चालतील असं नाही. हे निष्कर्ष त्या पर्टिक्युलर एरियासाठी आहे. म्हणून आपण जर समजा माझा एखादा शेतकरी औरंगाबादचा असेल किंवा माझा एखादा मित्र कुठला विदर्भातला असेल, तर त्यांनी त्यांचं सर्व अभ्यास करून मगच हे डोसेस ठरवले पाहिजे. याच एकाच डोसवर जाऊन चालणार नाही आपल्याला, कारण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने व्यापारी दृष्टीने शेती करायची आहे. आपल्याला अशी मोघम शेती करायची नाहीये. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येकाने आपला आपला अनालिसिस करून हा अन्नद्रव्यांचा डोस तयार केला पाहिजे. याच्यासाठी माझी निश्चित तुम्हाला मदत होईल. माझे जे सहकारी मित्र आहेत विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञ, त्यांची सुद्धा मदत मी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने याचं नियोजन कसं करता येईल त्याला मी आपल्याला म्हणजे बांधील आपल्या सर्व शेतकऱ्यांशी, आणि निश्चितपणे चांगली मदत म्हणजे अशी अतिशय भरीव मदत अन्नद्रव्यांच्या बाबतीत मी आपल्याला निश्चित करेल असं मी आपल्याला इथे आश्वासन या अनुषंगाने देतो. एक काळजी पण याच्यामध्ये घेतली पाहिजे मित्र हो, की कोणती खते एकत्र देऊ नयेत. आता हे कारण आपण जेव्हा खतं आपण देतो तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याने प्रयोगशील शेतकरी होणं गरजेचं आहे. आज जर माझ्यासारखा कोणी एखादा ग्रहस्थ किंवा एखादा अधिकारी किंवा एखादा माझा शेतकरी मित्र तुमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की एक काम करा, 2 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 2 किलो डायअमोनियम फॉस्फेट DAP हे एकत्र करा आणि ड्रिपने सोडून द्या, असं जर सांगितलं तर निश्चित ऐकायचं प्रत्येकाचं. परंतु त्याची पाठ फिरल्यानंतर किंवा मी जरी आलो तर माझी पाठ फिरल्यानंतर आपण हे थोडंसं कॅल्शियम नायट्रेट एक चमचा, पोह्याचा चमचा आणि एक पोह्याचा चमचा डायनियम फॉस्फेट हे दोन्ही एकत्र करायचे, ते पाण्यामध्ये टाकायचे. ते पाणी जर दुधाळ झालं, दुधाळ म्हणजे दुधासारखं जर झालं तर हे बिलकुल कोणाचं ऐकायचं नाही. जर दोन खतं तुम्ही घेतल्यानंतर ते मिक्स केल्यानंतर एकदम क्लिअर पाणी होत असेल, एकदम म्हणजे पारदर्शक असं पाणी होत असेल तर जरूर हे दोन्ही खतं आपण एकत्र देऊ शकतो. पण ही जर खतं दुधाळ होत असतील मिश्रण केल्यानंतर तर आपण अशा पद्धतीचे खतं एकत्र वापरायची नाही. मग ही खतं वापरायची असतील तर एक 5-7 दिवसाचा कालावधी सोडून ती खतं द्यायची असतात. म्हणजे आता कॅल्शियम नायट्रेट मला द्यायचं असेल तर मी आज कॅल्शियम नायट्रेट देईल, 5-7 दिवसानं मी DAP देईल, डायअमोनियम फॉस्फेट त्याच्यामध्ये देईल. तर हे जी मिश्र खतं आहेत ह्याच्यामध्ये जरी हे 2-4 खतांचं मी इथे तुमच्या आपल्यासमोर मांडलेलं आहे, परंतु असे बाजारात असंख्य खतं आहेत आणि बरेचदा हे व्हॉट्सअप जे सायंटिस्ट आहेत हे काहीतरी सांगत असतात आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा नुकसान होतो. लक्षात घ्या की जी खतं प्रेसिपिटेट होतात म्हणजे ज्यांचं दुधाळ द्रावण तयार होते, ही खतं झाडाला उपलब्ध होत नाहीत. उलट ही खतं सोडियम आयन्स किंवा दुसरे आयन्स जमिनीमध्ये जे हॅझार्डस आयन्स आहेत ही वाढवत असतात आणि यांनी आपली जमीन नापीक होते. उलट खर्चही होतो आणि जमीन नापीक करण्याचा आपण कार्यक्रम करत असतो. म्हणून कृपया सर्वांनी हे लक्षात घ्या की 2 खतं शक्यतोवर मिश्रित करू नका. करायचं असेल तर स्वतः प्रयोग घ्या. छोटा 1-1 चमचा एकत्र करून पाण्यात एका काचेच्या ग्लासमध्ये टाकून ते मिक्स करून बघा. चांगलं मिक्स होत असेल, क्लिअर पाणी होत असेल तर वापरा, अदरवाईज ते वापरू नका. हे माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे त्या अनुषंगाने. आता जमिनी ज्या आहेत ह्या जमिनी आपण बदलू शकत नाही. म्हणजे माझी वडिलोपार्जित माझ्याकडे जर जमीन आली असेल किंवा मी विकत घेतली असेल एखादी जमीन, तर त्या जमिनीचं जे पोत आहे हे मी बदलू शकत नाही एका दिवसात किंवा एका वर्षात. कदाचित 1-2 पिढ्या निघून जातात तेव्हा हळूहळू त्या जमिनीचा पोत बदलत असतो. तर उदाहरणार्थ माझ्या जमिनीत जर चुनखड 10 पेक्षा जास्त आहे तर कोणीच शास्त्रज्ञ किंवा कोणीच अधिकारी किंवा कोणीच चांगला अनुभवी शेतकरी हा आपल्याला फळपीक लावा त्याच्यामध्ये असं कदाचित सांगणार नाही. त्याचंही बरोबर आहे, कारण आपली जी मात्रा आहे ती 3 ते 8% चुनखड असेल तर आपण फळपीक घ्या असा आपला एक सल्ला असतो. हा जनरल सल्ला आहे. परंतु माझा वैयक्तिक अनुभव मी आपल्याला सांगतो की राहुरीला असताना मी 22% चुनखड असलेल्या शेतामध्ये 22% बरं, म्हणजे ज्याला फक्त चुनखडीची जमीन म्हणता येईल, 22% चुनखड असलेल्या जमिनीमध्ये मी डाळिंबाची इंडो इस्रायल वर्क प्लॅन प्रोजेक्ट होता माझ्याकडे भारत आणि इस्रायलच्या कोलॅबोरेशन मधला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी 22% चुनखड असलेल्या शेतामध्ये अतिशय उत्कृष्ट बाग उभी करून दिली. दांगड साहेब ऐकत असतील तर दांगड साहेबांनी त्या प्रकल्पाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा अप्रिशिएट केलं होतं त्या की 22% चुनखडमध्ये एवढी सुंदर झाडं कशी काय आली. तर असे बरेचसे मोठे अधिकारी जे महाराष्ट्र शासनाचे किंवा भारत केंद्र सरकारचे
हे त्या प्रकल्पाला येऊन प्रत्येक जण हेच नवल करायचं की या 22% चुनखडमध्ये हे झाडं आली कशी. तर याचं एक नियोजन वेगळं असते. फक्त जमीन आपण बदलू शकत नाही, जमिनीचं नियोजन आपल्याला बदलावं लागते. जमिनीची जमिनीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगाने त्या जमिनीचं नियोजन आपल्याला फक्त बदलायचं असते. आणि तेच मी डाळिंबामध्ये केलं होतं. त्या जमिनीचं पूर्ण नियोजन जे आहे, त्याची जी मॅनेजमेंट आहे, हे टोटली मी चेंज केली होती. आणि म्हणून उत्कृष्ट बाग मी त्या 22% चुनखडमध्ये काढू शकलो. तसंच सीताफळाच्या बाबतीत जमिनीत जरी चुनखड 10 पेक्षा जास्त असेल तर मुळीच घाबरू नका. मी तुम्हाला सल्ला देईल वैयक्तिक तुम्हाला की त्या जमिनीमध्ये कसं आपल्याला नियोजन करता येईल. पण ज्या शेतकऱ्याची इच्छा आहे सीताफळ लावण्याची, पण त्याचं जमीनमध्ये चुनखडीचं प्रमाण थोडं जास्त आहे, तर त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. मी तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये फार चांगला मार्ग जो मी अनुभवलेला आहे किंवा मी अभ्यासलेला आहे त्या मार्गाने मी आपल्याला मदत करेन. तर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या वेल नोन आहेत, ज्या आपल्याला सर्वश्रुत आहेत, सर्वांना माहिती आहे की सेंद्रिय खतांचा अशा जमिनीमध्ये जास्त वापर करावा लागतो. हिरवळीचे खतं सुद्धा वापरावे लागतात. सिंगल सुपर फॉस्फेट सारखे की ज्याच्यामधून म्हणजे चुनखड जी आहे कॅल्शियम सल्फेट आणि हे सिंगल सुपर फॉस्फेट यांचे रिएक्शन्स होऊन जे जिप्सम सारखं तयार होतं त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट सारखे खतं वापरू नये. त्याच्याऐवजी डीएपी म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट किंवा 10-26 सारखे खते त्यात वापरावी. युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश एकत्र करून वापरावेत. गंधकाचा आणि मॅग्नेशियमचा वापर थोडा जास्त वापरावा लागतो, जास्त करावा लागतो. खतांमधून स्लरीचा वापर करावा लागतो आणि चिलेटेड अन्नद्रव्य त्यामध्ये वापरावी लागतात. परंतु याही पलीकडे अजूनही तंत्रज्ञान आहे त्याचं की जे मी तुम्हाला आपल्याला वैयक्तिक लेव्हलला मी प्रत्येक शेतकऱ्याला ती मार्गदर्शन करू शकेल. त्याची चुनखड किती आहे त्या अनुषंगाने किंवा त्याची इतरही बाबी जे आहेत, पीएच आहे, EC आहे, त्या अनुषंगाने आपण त्यांना व्यवस्थित सल्ला त्या अनुषंगाने देऊ शकू. मित्र, आता हा अन्नद्रव्याविषयी एक टॉपिक होता. दुसरा एक महत्वाचा टॉपिक जो आहे फलधारणेतील समस्या. 2 वेबिनार आपले मी ऐकले, ते वेबिनार सुद्धा एक ते व्हीएनआरचे अधिकारी एक त्यांचा झाला आणि एक आपलाच संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचाच आपसात एक वेबिनार झाला. दोन्ही वेबिनार मी ऐकले आणि त्या अनुषंगाने मला असं वाटलं की काही गोष्टी आपण एक त्यातले अभ्यासक या नात्याने शेतकऱ्यांसमोर मांडाव्यात. म्हणून मी खास करून आपल्यासाठी ह्या 2 स्लाइड ऍडिशनल करतोय, जे टायटल मध्ये नाही आहे. आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनापलीकडे आपल्या आजचा टॉपिक नाही आहे, पण तरी हे 2 गोष्टी मी एक 5 मिनिटात आपल्याला सांगू इच्छितो. फलधारणेतील समस्या अशा आहेत की मुळातच हे जे आहे हे एंटोमोफिलस क्रॉप नाहीये. म्हणजे हे याच्यावर जे परपरागीकरण होतं हे कीटकाच्या द्वारे होत नाही सीताफळामध्ये. याच्यामध्ये मधमाशी, घरची माशी किंवा कोणता वास वगैरे हे कोणतंच काम करत नाही. याचं सर्व जे परागीकरण आहे हे ग्रॅव्हिटेशनने होते. जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे जमिनीची, त्या गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातूनच याचं परागीकरण होतं. म्हणूनच सीताफळामध्ये फलधारणा कमी होते. ह्याच्यामध्ये कीटक जर असता किंवा दुसऱ्या गोष्टी असत्या तर कदाचित आपल्याला चांगल्या पद्धतीने अजूनही फलधारणा करता आली असती. परंतु हे एंटोमोफिलस क्रॉप नसल्यामुळे याच्यात थोडीशी कमी आहे. दुसरं, याचा फुलाचा आकार जर बघितला, हा बाजूला दाखवलेला आहे की याची कळी कशी आहे. त्याच्यावर 3 मोठ्या पाकळ्या असतात. त्या एवढ्या राठ असतात की त्याच्यात हवाही पोचत नाही. त्यामुळे परागकण जरी एखादा आला तर तो परागकण त्या स्त्री बीजापर्यंत जाऊ शकत नाही. ती एक दुसरी महत्वाची बाब आहे. फुले आकर्षक नाही आहे, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, कदाचित त्याला सुहास पण नसेल की जो कीटकांना आवडतो असा सुहास पण त्या फुलांना नसेल, म्हणूनच ती येत नाही. नंतर आपल्या परागकणाची जी उगवण क्षमता आहे, म्हणजे ज्याला जर्मिनेशन म्हणतो आपण, तो फार मोठा प्रॉब्लेम या सीताफळामध्ये आहे. आपण सुरुवातीला चर्चा केली की एप्रिलमध्ये याला फुलोरा सुरू होतो, एप्रिल-मे मध्ये, परंतु तो फुलोरा सेट होत नाही, त्याची फलधारणा होत नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो परागकण आहे याची उगवण क्षमता जी आहे ती उन्हामुळे, तीव्र उन्हामुळे हा परागकण जिवंत राहत नाही, हा मरतो. म्हणजे याचा जर्मिनेट होत नाही. तर ही एक मोठी समस्या या पिकामध्ये आहे. दुसरा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये की वजनदार परागकण आहे. हा ग्रॅव्हिटेशनमुळे नुसता खाली पडतो, असा स्प्रेड होत नाही. हा असा फैलला गेला पाहिजे तसा फैलला जात नाही. हा सरळ खाली पडतो किंवा थोड्याशा 45 डिग्रीच्या अँगलने तो खाली पडतो. नंतर तिसरा शेवटचा असा मुद्दा आहे की फुलोऱ्याच्या काळात आपल्याकडे पाण्याचं सुद्धा दुर्भिक्ष असते. हे कोरडवाहू पीक असल्यामुळे
हे काही पूर्णतः ओलिताचं पीक नसल्यामुळे पाणी हा कन्सेप्टच आपला नसतो आणि म्हणून कोरडवाहू ज्या टोटली रेनफेड सीताफळाच्या बागा आहेत, पावसाच्यावर अवलंबून ज्या असलेल्या बागा आहेत किंवा जंगलातली जी सीताफळ आहेत, यांना पाण्याचं दुर्भिक्ष होतं आणि त्यामुळे सुद्धा याचं सेटिंग होत नाही. ह्या काही महत्वाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये. परंतु ह्या फलधारणा वाढवायची कशी, याला सुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण अवलंबल्या आहेत. आपल्याला लक्षात येईल की आपल्याला अजूनही आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवता येईल. कारण अशी आहेत वातावरणीय कारण की उष्ण तापमान आणि कमी आर्द्रता, जमिनीतील पाण्याचा ताण, हे माहिती आपल्याला की हे वातावरणातले दोष आहेत. म्हणजे दोष म्हणता नाही येणार, परंतु सीताफळाच्या दृष्टीने आपण त्याला दोष म्हणूया थोडक्यात. की एप्रिलमध्ये तापमान असते, आर्द्रता कमी असते, म्हणून तो परागकण जिवंत राहत नाही. जमिनीत पाण्याचा ताण असतो कारण उन्हाळ्यात आपल्याकडे पाणी नसतं. आंतरिक कारण अशी आहेत की वाढीतील विविध अवस्थातील चढावड, दुसरी परागकणांतील निर्जीवपणा, परागकणाची कमी उगवण क्षमता आणि सर्वात महत्वाचं असं आहे की फुलातील नर आणि मादी ह्यांच्या ज्या अवस्था आहेत, ह्यांची जी मॅच्युरिटी आहे, हे वेगवेगळ्या वेळेस येणं. बऱ्याचशा फुलांमध्ये आता डाळिंबामध्ये नर आणि मादी जो पार्ट असतो तो एकाच वेळेस मॅच्युअर होतो, त्यामुळे त्याचा बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये स्वपरागीकरण सुद्धा होते. पण सीताफळामध्ये मादी आणि नर हे जे दोन पार्ट असतात हे वेगवेगळ्या काळात तयार होत असल्यामुळे मादी झाली तर नर होत नाही, नर झाला तर मादी होत नाही. पहिले नर होतो अर्थात, नंतर मादी होते. तर नर जेव्हा तयार झाला त्या फुलाचा तेव्हा मादी तयार नसते आणि म्हणून त्या मादीला दुसऱ्या फुलाच्या परागकणांवरती अवलंबून राहावं लागते, म्हणून फलधारणा त्यामध्ये कमी होते. पण हे याला पर्याय आहेत, ते पर्याय कसे करायचे आपण बघूया. हा अतिशय चांगला पर्याय आहे, क्लीन कल्टिवेशन. आणि हे आहे कव्हर क्रॉप्स. उजव्या बाजूचा जो फोटो आहे तो कव्हर क्रॉप्स आपण केलेला आहे. हा आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मी तिथे कार्यरत असताना माझ्या पीएचडीच्या एका विद्यार्थ्याकडून, म्हणजे 3 विद्यार्थ्यांकडून सलग 3 वर्ष मी हे काम करून त्याची आपण शिफारस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. की यामध्ये काय केलं होतं हे आपण आवर्जून जाणून घ्या. की यामध्ये मी काय केलं होतं की फेब्रुवारीमध्ये, डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये तानाचा कालावधी आहे राहुरी भागामध्ये, आणि हा ताण संपल्यानंतर फेब्रुवारीमध्ये या झाडाच्या खाली आम्ही त्याच्यामध्ये बाजरी, मका, ज्वारी, नंतर सनहेम म्हणजे ढेंचा, ताग, हे असे काहीतरी 4-5 वनस्पती आम्ही लावल्या होत्या आणि त्याचा विविध यानं अभ्यास आम्ही केला होता की याचा इफेक्ट कसा होतो. प्लस एक गोष्ट, डाव्या बाजूला जो फोटो आहे तो सुद्धा होता क्लीन कल्टिवेशन. म्हणजे जिथे आम्ही वारंवार ते क्लीन करत गेलो, खुरपत गेलो ती जागा, तिथे कोणतंच तण विरहित आपण ती ठेवली, कोणतं झाड त्याच्या खाली येऊ दिलं नाही. अजूनही एक पद्धत होती की ज्याला आपण फॉगर्स लावले होते आणि उन्हाळ्यामध्ये हे फॉगर्स आपण चालवत होतो की फॉगर्समुळे आर्द्रता होते का आणि फलधारणा होते का, हा त्यातला उद्देश होतो. परंतु याच्यातलं इंटरेस्टिंग रिझल्ट इतके आहेत मित्र हो, की हे जे उजव्या बाजूची स्लाइड आहे की ज्याच्यामध्ये आपण ढेंचा लावा, ताग लावा किंवा बाजरी लावा, काही लावा, आपल्याला जे योग्य वाटेल ते लावा, किंवा मूग, मटकी, कुलथी, चवळी हे लावलं तरी चालतं. परंतु गुडघ्या एवढं वाढणारं पीक त्याच्यामध्ये लावणं गरजेचं आहे. पीक कोणतंही लावा. आता फेब्रुवारीमध्ये हे पीक लावल्यानंतर एप्रिल पर्यंत 2 महिन्यामध्ये हे पीक साधारणतः गुडघाभर किंवा गुडघ्याच्या थोडंसं वरतीपर्यंत येते. आता हे पीक गुडघ्यापर्यंत आल्यानंतर ह्या पिकाची जी आर्द्रता आहे किंवा या पिकामधून जे बाष्पीभवन होते, ट्रान्सपिरेशन होते, त्या ट्रान्सपिरेशनमुळे निर्माण झालेली जी आर्द्रता आहे त्या झाडाच्या कॅनॉपीमध्ये, त्या आर्द्रतेमुळे तो जो परागकण आहे तो जिवंत राहतो, तो जर्मिनेट होतो, तो व्हायबल ठरतो, तो मरत नाही. त्याच्यामुळे तो जो परागकण आहे त्याचं सेटिंग आपल्याला 100% मिळते. आणि मला असं लक्षात आलं की हा एवढासा जर प्रयोग आपण केला, अर्थात याला पाणी पाहिजे. फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्याकडे हे जे खाली पिकं लावणार आहे, हे पिकाला 2 पाणी लागतात 15-15 दिवसाच्या अंतराने, बस 2च पाणी लागतात. तेवढं पाणी असेल तर जरूर हा प्रयोग आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतंय. याच्यामध्ये निष्कर्ष एवढे सुंदर आले 3 वर्षाचे की आम्ही जेव्हा फेब्रुवारीमध्ये हे पीक लावलं तर आम्हाला एप्रिलचं सेटिंग मिळालं. एप्रिलची सर्व फलधारणा झाली आणि त्याचं हार्वेस्टिंग आम्ही ऑगस्ट महिन्यात केलं. ऑगस्ट महिन्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचा एक तालुका आहे, संगमनेर अकोले, त्या भागामध्ये आम्हाला नॅचरल एक प्लॅटो आहे असा की त्यांना हे एप्रिलचं सेटिंग मिळते लकीली, आणि त्यांना 150 रुपयापर्यंत दर मिळतो सीताफळाला. तर ते माझ्या डोक्यात होतं की आपण जर अर्ली हार्वेस्टिंग करू शकलो
तर आपल्यालाही 150 या जे आपलं कोरडवाहू पठार आहे याच्यावरती आपल्याला 150 रुपयापर्यंत दर मिळेल. ह्या अनुषंगाने हा प्रयोग आम्ही घेतला होता. आणि जेव्हा ऑगस्टमध्ये आपलं पहिलं हार्वेस्टिंग झालं तर त्याला सुद्धा त्यावेळेस मार्केटमध्ये 150च्या आसपास दर होता. प्लस जून मध्ये जेव्हा नवीन फुलं आले त्याचं सेटिंग होऊन आम्ही डबल बहार नोव्हेंबरमध्ये हार्वेस्ट करू शकलो. म्हणजे एकाच झाडावर 2 बहार ऍट ए टाइम आम्ही त्याच्यामध्ये करू शकलो, फक्त झाडाखाली ही झाडं लावली. प्लस याच्यामध्ये एक अजून ऍडेड ऍडव्हान्टेज असा आहे, एक फायदा असा आहे की याच्यामध्ये आम्ही दरवर्षी हेच झाडं लावत गेल्यामुळे त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन हा सातत्यानं वाढत गेला. प्रयोग तर आम्ही 3 वर्षच केला, परंतु शेतकरी या नात्याने आपली 15 वर्ष बाग राहणार आहे. आपण 15 वर्ष जर हे सलग प्रयोग केले गेले तर मला नाही वाटत तुम्हाला 10 वर्षाच्या पुढे तिथे जाऊन कोणी खताची गोणी टाकावं लागेल किंवा कोणतंच त्यामध्ये त्या पिकामध्ये नियोजन करावं लागेल. एवढा सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये तयार झाला तर सर्व अन्नद्रव्य जमिनीतले तुमच्या झाडाला उपलब्ध होतील. वरून आपल्याला एक दानाही सुद्धा देण्याची गरज भासणार नाही असं मला आवर्जून वाटतंय. परंतु ऑर्गॅनिक कार्बन वाढणे ही प्रक्रिया ग्रॅज्युअल असते, म्हणजे हळूहळू होणारी ही प्रक्रिया आहे. ही 1 वर्षात 2 वर्षात होत नाही. 3 वर्ष सलग अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की प्रमाण निश्चित वाढलं, पण ज्या पटीनं वाढायला पाहिजे त्या पटीनं वाढणार नाही आणि ती वाढणार सुद्धा नाही, त्याला वेळ लागतो. परंतु हा एक प्रयोग आपण आवर्जून शेतकरी मित्रांनी जर केला तर हे जे परागीकरण आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला याच्यात सुटतील आणि अतिशय चांगला फायदा होईल. मला काल गट्टाने हेच ते पिकं आहेत आम्ही अशी लावली होती आणि त्या अनुषंगाने त्याची एप्रिलमध्ये साधारणतः गुडघाभर ती पिकं झाली होती आणि मग त्याचे आपल्याला रिझल्ट मिळाले. काल गट्टाने साहेबांनी मला एक व्हॉट्सअपला मेसेज केला होता की परागीकरण करणे याविषयी एक थोडस म्हणजे चर्चा करा. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, परागीकरणाचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे, त्यात काही वाद नाही. तुम्ही डिश मध्ये परागकण घेऊन ते ब्रशनी लावणे वगैरे हा प्रकार जर केला तर त्याचा फायदा आहे, याच्यात काही मी त्याच्यात काय कोणताच वावगं नाही किंवा त्याच्यात मी सुद्धा सहमत आहे. फक्त हे फिजिबल नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याला. एखादा शेतकरी चांगला प्रोग्रेसिव्ह फार्मर ते करू शकू, परंतु सर्वसाधारण सर्व शेतकरी जे आहेत हे कदाचित ही बाब नाही करू शकणार. दुसरं म्हणजे आपलं सीताफळाची झाडं ही उंच असतात. शेंड्याकडची जी फुलं आहेत त्याला परागीकरण करणं एवढं सोपं नाही आहे. प्रत्येक वेळेस स्टूलवर चढवून तो परागकण लावणं. बरं, ऍट ए टाइम फ्लॉवरिंग सीताफळाला येत नाही, हे कंटिन्युअस फ्लॉवरिंग असतं. म्हणून त्या एका झाडाला परागीकरण करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 12 ते 15 वेळा व्हिजिट्स द्यावे लागतात. तर ह्या प्रॅक्टिकली फिजिबल गोष्टी नाही आहेत, जरी त्याचे रिझल्ट चांगले असले तर. पण त्याऐवजी जर आपण ही अशी झाडं लावली तर मला एक माझे जे प्रयोग होते त्यामध्ये मला जी बाब लक्षात आली ती आपल्या समोर मांडतो. की मला असं लक्षात आलं की ही कव्हर क्रॉप जर आपण लावली, याची जर पिकं झाडाखाली लावली तर परागकण ऍबनॉर्मॅलिटी जे येतात, म्हणजे त्याच्यामध्ये कधी कधी फळ वाकडं होते किंवा ते काही डोळे बारीक राहतात, काही डोळे मोठे होतात, एकसारखे डोळे डेव्हलप होत नाहीत. हे प्रकार जे होतात नॅचरल पॉलिनेशन मध्ये, नैसर्गिक परागीकरण क्रियेमध्ये, ते याच्यात होत नाहीत. याच्यात मला असं लक्षात आलं की या आर्द्रतेमुळे कदाचित की तो जो परागकण आहे हा प्रत्येक परागकण हा अतिशय चांगला व्हायबल राहतो, जिवंत राहतो. प्लस तो अतिशय चांगल्या पद्धतीनं उगवण क्षमता त्याची राहते, जर्मिनेशन कॅपॅसिटी त्याची राहते. त्यामुळे प्रत्येक फळ हे अतिशय चांगल्या आकाराचं मला मिळालं. अशी ऍबनॉर्मॅलिटी जी म्हणतो आपण त्याला, की हे न लावता आपण जर सीताफळ केलं तर आपल्या लक्षात येईल एखादा फळ वाकड होते, कुठे डोळे बारीक राहतात, कुठे एखादा फळच बारीक राहते, असं 17 प्रकार त्यामध्ये आपल्याला दिसतात. परंतु ह्या पद्धतीमध्ये ते मला नाही दिसलं. तर त्या हाताने परागीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर केलं पाहिजे. परंतु सर्व माझे सर्व बाकी इतर शेतकरी बांधव आहेत त्यांना हा सोपा आणि सरळ मार्ग आहे की त्यांनी हे परागीकरण करणे आणि याला लेबर खर्च करून पुन्हा परागकण काढायला तुम्हाला फुलं तोडावे लागणार आहेत. त्याला काही नर फुलं वेगळे नसतात आणि माझी फुल वेगळं नाही. तुम्ही एक फुल तोडलं म्हणजे तुमचं एक फळ जाणार आहे, कालांतराने त्याचं फळ होणार आहे. ते फुल तोडलं म्हणजे तुम्ही फळ तोडणार आहे, तेवढं तुमचं नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. तर ह्या गोष्टी केल्यापेक्षा अशा पद्धतीनं परागीकरणाचं नियोजन करावं असं मला एक त्यातून वाटतंय. एक त्यातला अभ्यासक आणि मी एक अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये, त्या माझ्या जे निष्कर्ष आहे त्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलतोय. हा आजचा जो विषय होता मित्र, शेतकरी शरीर क्रिया आणि
अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि थोडं परागीकरणाचं मी जे मला व्हॉट्सअपवरती काही बोंडे साहेबांचे आला, नंतर गटाणे साहेबांचं आलं, त्या अनुषंगाने मी थोड्याशा त्यामध्ये ऍड केलं त्या 2 गोष्टी. तर हे माझे अनुभव आहे, विद्यापीठाचे निष्कर्ष आहेत आणि विद्यापीठाने केलेले जे प्रयोग आहेत त्या प्रयोगांचे निष्कर्ष मी आपल्या समोर मांडलेले आहेत. प्लस माझे वैयक्तिक अनुभव ज्यामध्ये आहे की माझं वैयक्तिक पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. म्हणजे मी स्वतःची काही हे करत नाही, परंतु मी पिकाकडे एक सजीव या नात्याने बघत असतो की पिकावर कोणताच अन्याय झाला नाही पाहिजे, अत्याचार झाला नाही पाहिजे, पण त्या पिकाने तर मला चांगलं हे दिलं पाहिजे. त्या अनुषंगाने माझं संशोधन सुद्धा तसंच असतं. माझे जे अधिकारी मला लाभले विद्यापीठात, त्या सर्व अधिकाऱ्यांना माझ्या कामाची पद्धत चांगली माहिती आहे आणि त्या यांना मी जेव्हा बघतो तेव्हा मी डाळिंबामध्ये प्रामुख्यानं या गोष्टी बघितल्या, सीताफळामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की तशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपला खर्च 40% येतो. मी डाळिंबामध्ये तर प्रूव्ह करून दाखवलाय की 100 रुपये तुम्ही खर्च करत असाल तर मी 40 रुपयातच तुम्हाला सुंदर डाळिंब काढून दाखवतो की जे निसर्गाचे घटक जे आहेत त्याचा उत्कृष्ट वापर करून आणि कोणतीच जास्तीचे औषधं हे न फवारता तो खर्च कमी करून 40% आपण तो खर्चही वाचवू शकतो. म्हणजे 60% खर्च वाचू शकतो आणि 40%मध्येच उत्पादन घेऊ शकतो. तसंच सीताफळाचं सुद्धा आहे की सीताफळाला तर मुळातच फार काही जास्त करण्याची गरज नाही. अतिशय कणखर आणि काटक हे पीक आहे आणि याला फार काही विशेष काळजी, इंटेन्सिव्ह केअर जशी द्राक्षवाले आमचे शेतकरी घेतात तशी काही विशेष काळजी घेण्याची याला गरज नाहीये. थोड्या प्राथमिक गोष्टी आहेत की ज्या जाणून घेतल्या तर निश्चित आपल्याला याचा फायदा होईल असं मला वाटते आणि त्या अनुषंगाने मी हे माझे 2-3 मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत. पुढचं या कार्यक्रमात मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्व जे शेतकरी बांधव आहेत या कार्यक्रमात उपस्थित 138 लोकांचा हा ग्रुप आहे की जे 138 लोक या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत आणि माझे शेतकरी बंधू सुद्धा आहेत. तर सर्वांना याचा लाभ हो एवढीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे आणि इथेच मी थांबतो. धन्यवाद. स्क्रीन शेअर स्टॉप करता येईल सुपे साहेब? अगदी उत्कृष्ट असा वेबिनार झालेला आहे. बोला भाऊ. काय म्हटलं, चार्ट बघू का की क्वेश्चन? येस, क्वेश्चन आणि आन्सर खाली जो ऑप्शन आहे तिथे तुम्ही प्रश्न बघू शकता आणि त्यांची उत्तरं देऊ शकता. बोंडे साहेब तुम्ही विचारलं तर ते सोपं जाईल त्यांना. हॅलो, म्यूट काढताय तुमचं? हो काढला. तोपर्यंत जयंतराव महल्ले साहेब आपल्या सोबत असलेल्या पाहुण्यांचा परिचय करून देतील. तोपर्यंत मी प्रश्न इकडे पाहून घेतो. प्लीज महल्ले सर. महल्ले सर नाही दिसत आहेत मला. आहेत महल्ले सर आहेत, त्यांना काय नाव आहे ते एकदा कळू शकलं. महल्ले साहेब तुम्ही असाल तर प्लीज हात वर कराल का किंवा चॅट मध्ये सांगाल का? सीताफळ महासंघाचे अध्यक्ष शांभू गट्टाणी पण आहेत. बर, तोपर्यंत नसेल होत तर आपण प्रश्न घेऊ तोपर्यंत. सुपे सर. हा बोला. खूप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती देत आहे आणि फार चांगलं हे होत आहे म्हणून सर्वांच्याच बहुतेक जणांच्या प्रतिक्रिया तशा आहेत. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि हे होतं म्हणून. तर सर आता काय प्रश्न आहे, विच इज द बेस्ट सोर्स ऑफ बायो फर्टिलायझर कन्सॉर्शिया म्हणून एक प्रश्न आलेला आहे बुरुडी यांचा. आता सध्या याच्यामध्ये विद्यापीठांमध्ये सुद्धा कन्सॉर्शिया मिळतात. तुमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा कन्सॉर्शिया आहे, लिक्विड कन्सॉर्शिया.
मला असं कळालं की मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे सुद्धा कन्सॉर्शिया मिळतो, किंवा काही खाजगी सुद्धा कन्सॉर्शिया चांगले आहेत, जे मी म्हणजे प्रॉडक्टचं नाव सांगणं उचित नाहीये, पण तरी काही खाजगी जे कन्सॉर्शिया आहेत ते काही खाजगी कंपन्यांचे, त्याच्यामध्ये मिफ्लोमॅक्स नावाचा एक कन्सॉर्शिया आहे की तो कन्सॉर्शिया मी डाळिंबामध्ये मर रोगासाठी वापरला आणि त्याचे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मला मिळाले. आटपाडी भागामध्ये मी हे प्रयोग घेतले होते आणि फार सुंदर रिझल्ट त्याचे आपल्याला मिळालेले. तर हे कन्सॉर्शियाचा वापर, किंवा कन्सॉर्शिया नसेल तर जैविक ज्या गोष्टी आहेत, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, पॅसिलोमायसिस आहे, पीएसबी आहे, केएसबी आहे, ह्या सर्वांचा वापर आपण शेतामध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. सर, हे कधी आणि कसं वापरायचं असते? याला कधी आणि काही असा वेळकाळ नाही आहे. जेव्हा आपला बहार सुरू करतो आपण त्यावेळेस सुरू करायचं आणि बहार संपेपर्यंत टाकायचं. पण त्याच्यामध्ये अनसायंटिफिक माझा अनुभव सांगतो की ज्याला आता आपण वेबिनार मध्ये बसलो आहे आणि मी शास्त्रज्ञ आहे विद्यापीठाचा, त्यामुळे मी असं सांगणं योग्य ठरेल की नाही, परंतु माझा निसर्गावरती फार विश्वास आहे म्हणून बोलतोय आणि आपला एक घरचा मेंबर आहे असं मला सर्वांनी समजून घ्यावं की माझा असा अनुभव आहे की हे जे कन्सॉर्शिया आहे हे अमावस्येच्या आधी आणि पौर्णिमेच्या आधी जर टाकले तर याचे उत्कृष्ट रिझल्ट मला मिळाले. म्हणजे कधीही टाकल्यापेक्षा अमावस्येच्या 2 दिवस आधी आणि पौर्णिमेच्या 2 दिवस आधी. आता काय होते आणि काय नाही होत हे मलाही सांगणं कठीण आहे, परंतु रिझल्ट मात्र फार सुंदर त्याचे आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कधीतरी टाकायचं तर आपण जर असं अमावस्येच्या किंवा पौर्णिमेच्या आधी जर टाकलं तर निसर्गामध्ये ज्या काही क्रिया होत असतील त्यामुळे त्याचा रिझल्ट फार सुंदर मिळतो. आणि हे सर सायंटिफिक नसायचे का कारण नाही? आपण बोंडअळीसाठी किंवा याच्यासाठी असं म्हणतोय की तिचं अंड्याचं लेईंग अमावस्येला होते म्हणून आधी आपण हे करा, त्यामुळे आपण याला तिथं बसू शकतो. बरोबर सर. पुन्हा हे जमिनीमध्ये सॉइल ऍप्लिकेशनच आहे ना? सॉइल ऍप्लिकेशन फक्त. धन्यवाद सर. नंतरचा प्रश्न आहे की आपल्याला फोटोसिंथेसिस कसं वाढवता येईल? फोटोसिंथेसिस एक लक्षात घेतलं पाहिजे की सूर्यप्रकाश प्रत्येक पानाला मिळाला पाहिजे असं कॅनॉपी मॅनेजमेंट पाहिजे. आता जे फोटो मला शेअर झालेले, आता आपलं बोंडे साहेब तुम्ही एक फोटो शेअर केलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ते पानं अतिशय डेन्स आहेत. कारण काय, आपण पक्क्या काडीवर पानं घेतलेले सर्व. अपेक्षा आपली अशी असेल की त्या पक्क्या काडीवर फळ आलं पाहिजे आणि त्या अपेक्षेने आपण त्या पद्धतीची छाटणी केलेली आहे. परंतु छाटणी एक प्रश्न सुद्धा आहे इथे, पहिलाच प्रश्न आहे तो की छाटणी कधी आणि कशी असावी म्हणून. तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर येईल त्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये कॅनॉपी मॅनेजमेंट हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक पान आपल्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनं एक्सपोज होणं. आता प्रत्येक पान होणार नाही, आतला जो लेअर आहे तो होणार नाही, परंतु त्या आतल्या लेअरच्या पानांना पार्शियल सनलाईट मिळत असतो. म्हणजे पार्शियल जो सूर्यप्रकाश आहे तो त्याच्यामध्ये मिळत असतो. म्हणून प्रत्येक पान अरेंज कसं होईल सूर्यप्रकाशाच्या दृष्टीनं तशी कॅनॉपी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून छाटणी करत असताना आपण एक फांदी जर घेतली आणि तिला 4 उपफांद्या असतील तर त्या 4 उपफांद्या सुद्धा आपण मेंटेन केल्या पाहिजे आणि त्या प्रत्येक उपफांदीचं आणि त्या मुख्य फांदीची छाटणी केली पाहिजे. छाटणी करत असताना फक्त शेंडा छाटणी केली पाहिजे, खरड छाटणी नाही केली पाहिजे. खरड छाटणीने तुम्हाला डेन्स फोलिएज येतं, म्हणजे दाट पानं येतात. परंतु लाईट छाटणी जर आपण केली तर लाईट छाटणीने तुमच्या पानांची जी संरचना आहे ती अतिशय तुम्हाला दिसेल की युनिफॉर्मली ते प्लॅन मध्ये ती ग्रो झालेली आहे. हे मी छाटणीचा एक प्रयोग घेतलेला आहे राहुरीला असताना. 75 सेंटीमीटर पर्यंत मी छाटणी करत गेलो शेंड्यापासून. तर मला असं रिझल्ट त्यामध्ये लक्षात आलं की हलकी छाटणी 20 इंच आपलं 20 सेंटीमीटर किंवा 25 सेंटीमीटर एवढी जर छाटणी केली तर ती छाटणी उत्कृष्ट आहे एकदम. त्याच्यामध्ये फोलिएज चांगलं डेव्हलप होते की जे ऑलरेडी सनलाईटला एक्सपोज होते आणि सनलाईटला जर फोलिएज एक्सपोज झालं व्यवस्थित तर फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी प्रॉपरली होते. बरोबर, चालेल सर. या अनुषंगाने अजून एक मुद्दा, परवा व्हीएनआर चे जे अधिकारी होते त्यांनी जे सांगितलं जे 16x8 वर लागवड आणि जे डिरेक्शन सांगितली फार महत्वाचं सांगितलं त्या साहेबांनी सुद्धा की तुमच्या ज्या लाईन आहे त्या नॉर्थ साऊथ असल्या पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश दिवसाचा संपूर्ण सूर्यप्रकाश हा त्या झाडाला मिळाला पाहिजे. तर त्या लागवड पद्धत सुद्धा जी आहे ती सुद्धा फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटीसाठी फार महत्वाची पद्धत आहे. हो.
सर आपल्यासोबत आज उमाकांत धांगड साहेब सुद्धा आहेत. याच्या सोबत भगवानराव कापसे साहेबांनी हात वर केलेला होता, प्रश्न विचारायचा असेल शेवटी त्यांना पण देऊ. तोपर्यंत त्या दरम्यान आलेला एक पुन्हा हे करूया आपण जे ज्वार बाजरा हे ग्रो करायला सांगितलं फेब्रुवारीमध्ये, तर त्यांनी विचारलेलं आहे की डू इट नीड टू कट आफ्टर दॅट स्टेज, कोणत्या स्टेज पर्यंत याला वाढवावं? हा, त्याचा उद्देश आपला उत्पन्न घेणे नाहीये. त्याचा उद्देश आपला फक्त आर्द्रता निर्माण करणे बागेमध्ये, आणि आर्द्रता निर्माण करून परागकणाचं जे जर्मिनेशन आहे ते वाढवणे किंवा त्याची व्हायबिलिटी वाढवणे, एवढाच उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश आपला असा आहे की ते पुन्हा त्याच रायझोस्फिअर मध्ये गाळून त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवणे जमिनीचा. म्हणून त्याचं परागीकरण झाल्यानंतर फलधारणा, एक सेट फलधारणा झाली तुमची एप्रिलमध्ये, की आपण ते कट करायचं आहे आणि जमिनीमध्ये टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं जमिनीमध्ये. म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण कुदळून घ्यायचं थोडक्यात, की ते जमिनीमध्ये मिक्स होईल आणि नंतर त्याचं डिकॉम्पोजिशन होऊन ऑर्गॅनिक कार्बन त्याचा रिलीज होईल. हो सर, अजून 2 प्रश्न हे होते. एका प्रश्नाचं आपण उत्तर दिलेलं आहे. छाटणीबद्दल बरेच मतांतर सर, आपले मत काय तर त्याबद्दल आपण बोललो आहे. त्याच्या पुढचा एक प्रश्न घेऊया. कॅन वी टेक फ्रूट ड्युरिंग जानेवारी टू मे, इज इट पॉसिबल? प्लीज गाईड. नाही, आपल्या याच्यात तर आपण नाही घेऊ शकत तसं, कारण आपल्या नैसर्गिक याच्यामध्ये डॉर्मन्सीज आपली नोव्हेंबर पासून ऑनवर्ड्स डॉर्मन्सी सुरू होते फेब्रुवारीपर्यंत. त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये आपण तसा बहार एकदम मॉडिफाय करता येत नाही डाळिंबासारखा, की डाळिंबामध्ये 12 महिने आपण बहार मॉनिटर करू शकतो प्लस मायनस. पण सीताफळामध्ये तसं नाहीये, कारण जसं द्राक्षामध्ये आहे की द्राक्ष तुम्ही थोडे अर्ली किंवा थोडे लेट घेऊ शकता, पण एकदम ऑड सीझन द्राक्ष नाही घेऊ शकत. तर तसंच सीताफळामध्ये की एकदम आपल्याला असं विपरीत हे करता नाही येणार. हो सर, कन्सॉर्शिया एकरी किती वापरावे असं विचारलेलं आहे. कन्सॉर्शिया चांगला जर कन्सॉर्शिया असेल की जो मी वापरला, तो आम्ही सुरुवातीला पहिला डोस 2 लिटर पर एकर वापरला आणि नंतर 1 लिटर पर एकर असा वापरला, आणि त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिडचा वापर केला. म्हणजे नुसताच कन्सॉर्शियासाठी जे फूड लागतं ते ह्युमिक ऍसिड, असं दोन्ही आम्ही वापरले. पण फार सुंदर रिझल्ट मला डाळिंबामध्ये मिळाले. जवळजवळ प्रश्न झालेले आहेत. इथे स्क्रीनवर दिसत असलेले प्रश्न जवळजवळ झालेले आहेत. हात वर केलेल्यांमध्ये एक भगवानराव कापसे सर होते, तर कापसे सरांना हे देता येईल आपल्याला चान्स? का नाही, कापसे सर आमचे गुरुवारे आहेत. नाही, मी तिकडे यांना म्हणतोय, दीपकजींना. दीपकजी. बोंडे साहेब, महले साहेबांचं पण आगमन झालेलं आहे आतमध्ये याच्यामध्ये. सरांना जे आपले सोबतचे हे होते, गेस्ट होते, त्यांचा परिचय एकदाचा किंवा त्यांचं स्वागत करू द्या आणि मग नंतर आपण समारोप करू. शांभाऊ, आमचे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष शांभाऊ घट्टानी पण आलेले आहेत. भाऊंचं काही लिंक मधल्या पिरियड मध्ये लागलेली नव्हती, आणि फक्त 1 मिनिटासाठी हे करतोय की खूप लोकांच्या खूप शंका आहेत. सीताफळ महासंघ हा महाराष्ट्र व्यापी आहे आणि हा संघ शेतकऱ्यांसाठी काम करतो. 2100 रुपये भरून याचा आजीवन सभासद होता येतं, आणि आपला त्याच्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यावर आपली सतत चर्चा चालू राहते आणि असेच वेबिनार किंवा हे आपलं सतत सुरू राहते. पण त्यासाठी पण मी आपल्याला माझा नंबर शेअर केलेला, त्यावर आपण उद्या बोलू शकाल. मल्ले सरांना प्लीज हे कराल. हा सर. हॅलो, येतो आवाज? येतो? होय सर, येत आहे, व्यवस्थित आहे. बरोबर. सॉरी, मगापासून म्हणजे कनेक्ट होत नव्हतो काही कारणामुळे, टेक्निक. पण धांगड सर आहेत याची मलाही कल्पना नव्हती आहे. पण आज आपला हा जो तिसरा वेबिनार आपण सीताफळाच्या बाबतीत घेत आहोत, तत्पूर्वी 1-2 गोष्टीच्या 1-2 आपले 2-4 मिनिट आपले घेणार आहे. एक तर एक कृषी पदवीधर BSc ऍग्रिकल्चर झालेली मुलगी, बहुजन म्हणजे अगदी खेड्यामधली, ती आयएस झाली, घायगुडे नावाची फलटण मधली. तिचं सुद्धा आपण आपल्या संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया. आणि दुसरी गोष्ट, आता जो नोबेल पारितोषिक आहे इतका अभिनंदन करूया, फारसा त्या बाबतीत वेळ घेणार नाही. मित्र हो, आजच्या या सेमिनारसाठी धांगड साहेब आलेले आहेत, जे आमचे आयुक्त राहिले, त्यांनी कृषी सांभाळलेली आहे. ते स्वतः कृषी पदवीधर आहेत. इतरांना म्यूट करा ना, इतरांना म्यूट करा प्लीज. सर्वांनी स्वतः म्यूट करून ओरिजिनल आहे म्हणून आपल्याकडे वर्ड मध्ये.
हा, तर दांगड सर स्वतः कृषी पदवीधर आहेत. त्यानंतर प्रशासनामध्ये फार दांडगा अनुभव आहे. आणि आता एक गोष्ट मी पुन्हा सांगितली पाहिजे की सेवानिवृत्तीनंतर राज्यामधले, मग ते प्रशासनामधले लोक असतील, शास्त्रज्ञ असतील किंवा राजकारणामधली राजकीय काम करत असतील, व्यावसायिक असतील, विद्यार्थी असतील, अशा सर्व कृषी पदवीधर किंवा तत्सम लोकांसाठी एक व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे दांगड सरांच्या मार्गदर्शनाखाली. IMIT म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र ऍग्रिकल्चरल टेक्नॉलॉजिस्ट म्हणून. तर त्या बाबतीत निवेदन आम्ही आपल्याला नंतर पाठवू. पण या ग्रुपमध्ये जे कोणी कृषी पदवीधर, हॉर्टिकल्चरिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट, व्हेटरनरी, डेअरी जे कोणी ग्रॅज्युएट्स असतील त्यांनी कृपा करून त्याची नोंद घ्यावी. अत्यंत चांगले वेबिनार त्यामार्फत सुद्धा खूप चांगले कार्यक्रम त्या पद्धतीने चालू आहेत. मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीनं दांगड सरांचे स्वागत करतो. डॉक्टर लवेकर साहेब आमच्या मुद्दाम निमंत्रणानुसार आज आलेले आहेत. ते स्वतः हॉर्टिकल्चरिस्ट आहेत, PhD हॉर्टिकल्चर आहेत. कृषी संचालक म्हणून त्यांनी फलोत्पादन संचालक म्हणून काम केलेलं आहे. नंतर प्रशासन सेवेमध्ये मग ते नांदेडचे कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी असतील, सहकार आयुक्त असतील, कृषी आयुक्त असतील, आणि स्वतः शेतकरी आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. डॉक्टर वानखडे साहेब, मला वाटते त्यांनी वेबिनार काही कारणामुळे सोडलेला दिसतो, पण डॉक्टर वानखडे सुद्धा कृषी विभागामध्ये मोठी सेवा त्यांनी दिली. त्यानंतर ते आहे, मी अजून ऐकतोय. जिल्हाधिकारी परभणी म्हणून त्यांनी काम केलं. बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांचा सुद्धा हॉर्टिकल्चर मध्ये चांगला इंटरेस्ट आहे. चांगले सायंटिस्ट सुद्धा होते ते आहेत. त्यानंतर डॉक्टर VD पाटील साहेब हे सुद्धा फलोत्पादन संचालक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. आज जर राज्यामध्ये विशेषतः फलोत्पादनाच्या बाबतीत तळेगावच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जर काही मॉडेल जर कोणाला बघायचं असेल तर देशातलेच नव्हे तर परदेशातले लोक सुद्धा ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतात असं मॉडेल ग्रीन हाऊस पाटील साहेबांनी उभं केलेलं आहे. भगवंतराव कापसे सुदैवाने आज की आंब्यामध्ये आज त्यांचं 4 वेबिनार सुद्धा लोकांची खूप मोठी मागणी आहे. या सर्वांचं मी स्वागत करतो, त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि 1 मिनिट फक्त आपला अशासाठी घेईन की हे जो कोणी प्लॅटफॉर्म आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिला, ज्या ठिकाणी आपण काशीला गंगेच्या काठावर राहणाऱ्या लोकांना गंगेची फारशी महत्ता नसते, त्याचप्रमाणे हा संपूर्ण राज्यामध्ये मागच्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी निरंजन देशपांडे किसानचं जे आपलं जे एक्झिबिशन आहे ते आपल्याला माहित आहे. विशेषतः लवेकर साहेब आणि मी आम्ही जो पहिला सेमिनार म्हणजे एक्झिबिशन राज्यामधलं त्यांनी पुण्याला 97 मध्ये आम्ही घेतलं होतं, ते निरंजन देशपांडेंनी सुरुवात केलेली आहे. त्यांनी ते संपूर्ण मेहनत, त्यांची ती सर्व त्यांचं ते इनोव्हेशन होतं. आणि तेव्हापासून तर आता 23-24 वर्ष राज्यामध्ये परराज्यामध्ये जे की निरंजन देशपांडे शेतकऱ्यांना सेवा देत आहेत. खरं म्हणजे त्यांचा यथोचित सत्कार आम्ही कमी पडलो. मी असेल, वानखडे साहेब, पाटील साहेब आणि आपल्या लवेकर साहेब, की निरंजनला आम्ही पुढे आणू शकलो नाही, कारण तो निरंजनचा स्वभाव नाही. पण अत्यंत स्वाभिमानी की जर आम्हाला VIP कोणी वेळेवर आला नाही तर शेतकरी, जसं पांडुरंगांच्या दर्शनासाठी प्रथम जो येणारा वारकरी असतो त्याच्या हाताने त्याचं म्हणजे आपण पांडुरंगाची पूजा करतो, त्याचप्रमाणे पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याच्या हातून प्रदर्शनाचं उद्घाटन करणारे आमचे निरंजन देशपांडे आपल्याला ज्या किसान संवादनीच्या मार्फत जी सेवा देत आहेत ती अशी अत्यंत अमूल्य सेवा ते देत आहेत. त्या बाबतीत मी वेगळं पुन्हा केव्हा तरी बोलेल, वेगळे केव्हा तरी लिहिल. पण मी खरोखरच कृषी विभाग आपल्या संपूर्ण आमच्या शेतकरी बांधवातर्फे, सायंटिस्ट तर्फे आणि कृषी विभागातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे आपले अत्यंत आभार मानतो. कारण आम्ही आपले कधीच आभार मानले नाही आतापर्यंत. तो कृपागृही संधी मला मिळालेली आहे. तर मला असं वाटतं की आणि त्यानंतर मार्गच म्हणून त्यांनी या कार्यक्रमाकडे किंवा सेवेकडे ते बघतात. सेवा हा जो संघ आहे सीताफळ संघ, मग कैलासवासी राऊळ असतील, मानोर साहेब असतील, आमचे कसपटे साहेब असतील, या लोकांनी आयुष्य याच्यामध्ये घालायला नंतर आता या पिकाला द्राक्षासोबत आणलेलं आहे. पण या पिकाचं डाळिंब होऊ नये म्हणून जे सुपे साहेबांनी अत्यंत चांगलं तांत्रिक मार्गदर्शन केलं, त्या बाबतीत सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. मग खूप जास्त पाणी द्या, खूप जास्त खतं द्या, खूप जास्त मायक्रोन्यूट्रिएंट द्या. तर कृपा करून त्यांनी मला एक शब्द वापरला की व्हॉट्सअपवरचे जे काही सायंटिस्ट किंवा सल्लागार आलेले आहेत त्याच्यापासून कृपा करून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. सुदैवानं राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सायंटिस्ट आहेत, सेवानिवृत्त आहेत, सेवेमध्ये आहेत, चांगला सल्ला देणारे लोक आहेत. त्यांचाच सल्ला आपण यासाठी घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती राहील, सूचनाही राहील. कृषी विभागामध्ये सुद्धा मदत आपल्याला मिळू शकेल. चांगल्या लॅबोरेटरीज आता राज्यामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत सॉइल टेस्टिंगसाठी, PTO साठी, त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग आहे. रेसिड्यू टेस्टिंगसाठी सुद्धा लॅबोरेटरीज राज्यामध्ये आहे. त्या सर्वांचा आपण उपयोग करूया. आणि सीताफळाचं पीक जे आतापर्यंत गावकुसा बाहेर होतं, जे राणामध्ये होतं,
ते आता आपण द्राक्षाच्या पंक्तीमध्ये बसवण्याचा प्रयत्न या सर्व मंडळींनी केलेला आहे. तर अजून पुढचे दिवस अत्यंत चांगले दिवस या पिकाला येतील या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही. आमचे बोंडे साहेब, गट्टाणी साहेब आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि निरंजन देशपांडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो काही आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सोपे साहेबांचे आभार विसरलो मी. सोपे साहेबांनी तांत्रिक विषय, अत्यंत क्लिष्ट विषय अत्यंत सोप्या भाषेत कसा सांगावा याचा परिपाठ आज आम्हाला, मला वाटते आम्हा सर्वांना घालून दिलेला आहे. जे कोणी शास्त्रज्ञ ऐकत असतील त्यांच्यासाठी सुद्धा घालून दिलेला आहे. सोपे साहेब मनापासून धन्यवाद. आपलं अत्यंत अभिनंदन, मनापासून अभिनंदन. सीताफळ महासंघाचे अध्यक्ष माननीय शांभू गट्टाणी आहेत. शांभू गट्टाणी सर्वांचे आभार प्रदर्शन करतील. तत्पूर्वी मी फक्त आपले एक मिनिट वेळ घेतो. आपली जर अनुमती असेल तर फक्त मी 1 मिनिट आपला वेळ घेतो. सर हॅलो. हरकत नाही सर. हा बोला बोला. आणि मला खरोखर आज मनापासून आनंद होतो की अनेक वर्षानंतर एवढं शास्त्रोक्त आणि अत्यंत तंत्रज्ञानाच्या खोलामध्ये जाऊन एक चांगलं व्याख्यान वेबिनारच्या माध्यमातून मला आज सीताफळ महासंघ आणि डॉक्टर विनय सुपे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी कृषी पदवीधर आहे, कृषी आयुक्त होतो, परंतु एवढं चांगलं व्याख्यान अनेक वर्षानंतर ऐकण्याचा योग आज आला. याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सीताफळ महासंघाचे अध्यक्ष माननीय शांभू गट्टाणी आभार प्रदर्शन करतील. आवाज येतोय? येतोय. बोंडे साहेब 1 मिनिट. सर आपण दांगट साहेबांचे खरं म्हणजे आपण माफी मागायला पाहिजे की दांगट साहेबांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकलो नाही, पण ते स्वतःहून उपस्थित झाले आणि आपल्या वेबिनार मध्ये त्यांनी भाग घेतला. आपण पुढच्या वेळेस त्यांना आवर्जून उपस्थित राहण्यासाठी संघातर्फे विनंती करूया. हो सर. धन्यवाद. धन्यवाद. शांभू आवाज येतोय? हो येतोय. शांभू येतोय भाऊ. आजचा आपला हा चौथा वेबिनार आहे. श्री निरंजन देशपांडे साहेबांनी सुरुवात केलेली हे लावलेलं रोपटं आता खूप वाढतंय. सुरुवातीला मुंडे साहेबांनी खूप छान हे केलेलं होतं आंबेजोगाई संशोधन केंद्रांनी. नंतर देवेश शुक्लांनी चांगला वेबिनार दिला होता. आज विनय सुपे साहेबांनी त्याच्यावर कस मंडवलेला आहे. यानंतरचे वेबिनार खूप उत्कृष्ट होणार आहे. सीताफळ जे उपेक्षित होतं ते आज अपेक्षित असं फळ झालेलं आहे. आज फळबाग लागवडीमध्ये 70% वाटा सीताफळ लागवडीचा आहे. 30% बाकीची सगळं फळं आहेत. या वेबिनारसाठी सुपे साहेब आज आले आणि सगळ्यात महत्वाचं शरीर क्रिया आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जे मूलभूत आहे क्वालिटी प्रोडक्शन साठी, क्वांटिटी प्रोडक्शन साठी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यासाठी सीताफळ महासंघातर्फे मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि दर शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता हा सीताफळ वार व्हावा आणि निरंजन देशपांडेंनी आम्हाला हे सहकार्य असंच चालू ठेवावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपण आता समारोप करूया. होय करा, आपणच करा. सर्वांचे आभार मानून झालेले आहे. सर्वांचे पुन्हा एकदा सर्व सहभागी झालेल्या शेतकरी मंडळींचे आभार. ज्यांना कोणाला अडचणी या बाबतीत असतील त्यांना माझा फोन नंबर शेअर केलेला आहे अनिल बोंडे या नावाने. कृपया त्यांनी फोनवर कॉन्टॅक्ट करावा. सीताफळ महासंघाचे सदस्य व्हावेत. इतरही कुठल्या मार्गदर्शन लागेल ते आम्ही करू. धन्यवाद. लवेकर साहेबांना काहीतरी बोलायचं आहे. बरं सर होऊ दे सरांचं प्लीज. सर माईक चालू करा सर. आपल्याला फक्त धन्यवाद द्यायचे तेवढ्यासाठी हात वर केला होता. अच्छा, धन्यवाद सर. अत्यंत सुंदर असं तुमचं हे व्याख्यान झालं. आणि विशेष म्हणजे मी सुद्धा त्या सीताफळाच्याच एरिया मधला माणूस आहे. हो.
बालाघाटच्या रांगामध्ये आमच्याकडे फार सीताफळ मोठ्या प्रमाणात होतं, पण याला आम्हाला व्यवस्थापनामध्ये कशा रीतीने आणता येईल हा प्रयत्न माझा सुद्धा चालू आहे त्या ठिकाणी. मला वाटतं अत्यंत उपयुक्त असं तुमचं हे व्याख्यान आणि प्रेझेंटेशन हे राहणार. धन्यवाद. धन्यवाद. आणि पुण्याला आपण भेटू. मला बऱ्याचशा गोष्टी चर्चा करायच्यात. आपण व्यक्तिगत भेटून पुण्याला आपण चर्चा करू. जरूर जरूर या सर. धन्यवाद सर. वानखडे साहेबाला काही बोलायचं असेल तर बघा बोंडे साहेब 2 मिनिट. वानखडे नाही साहेब. नाही काय नाही, मला फक्त मला आभार मानायचे सगळ्यांचे, सुपे साहेबांचे, अनिलचे. बरेच दिवसानंतर अनिल बोंडे अजूनही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज मध्ये तेवढेच ऍक्टिव्ह आहे, ते पाहून खूप आनंद होतोय. आणि खूप चांगलं मी सपोर्ट करेन सुपे साहेब की इतकं सायंटिफिकली काय करावं, हे सायन्स मागचं सायन्स सांगून काय करावं आपण सांगताय, त्याचा खूप फायदा होतो. आता वेळ हीच आहे असंच लोकांना सांगितलं पाहिजे. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.